आम्ही रोल नंबर 1, 2. मी सरनेम अवाळे, तिचं आव्हाड. प्रॅक्टिकलला काय करायचं, रोल नंबर प्रमाणे उभं करायचं आणि मग आम्ही एकत्र रॅन्डमली, हा चला बॉईज थांबले तिकडे, गर्ल्स थांबा, हा चला प्रॅक्टिकल करा. मग हा, तुम्ही त्यांचं दोघं practical करा. आवडायचं मग असं आम्हाला. shit यार, हे काय प्रॅक्टिकल कसं पाहिजे, रोल नंबर प्रमाणे थांबवा ना तुम्ही. असं कसं फक्त एक्झामला काय. मग ते भास्कर सर होते आमचे, भास्कर पाटील सर. ते क्लासमध्ये आले, प्रॅक्टिकल लॅबमध्ये आले, काय चला रोल नंबर वाईज उभे राहा. मला वाटायचं येस, आम्ही शेजारी शेजारी उभे. पॅन्ट शर्ट कोणत्या कलरचे असतात माझ्याकडे? हा ऍक्च्युली हा, मग? ऑलिव्ह ग्रीन. ऑलिव्ह ग्रीन. ते नवरा बायको एकमेकांना पूर्ण मदत तुझं पॉइंटचं काय झालं? मी विनर आहे की दोघे पण विनर आहे? ती म्हणे, तुम्ही जिंकला, मी हारले. न आवडता पदार्थ. रोहितला शेपूची भाजी खूप आवडते. पूजाच्या बद्दल बोलायचं झालं तर तो हा एक विश्वास, हा एक शब्द मला असा पूरक वाटतो, कम्प्लीट. आता तो माझा तिच्यावरचा, तिचा माझ्यावरचा, तिचा माझ्या कामावरचा, तिचा माझ्यातल्या कॅपेबिलिटीवरचा, हा फक्त आणि फक्त विश्वास आहे. हा एक शब्दच पुरेसा आहे मला. ती म्हणते मला चपात्या खूप चांगल्या येतात रोहित, तू प्रयत्न करत राहा. नाही होता ना ऍक्टर तर ठीक आहे, मी चपात्या करेन आणि मी जॉब करेन आणि आपलं घर चालू, पण तू 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 हरू नको, तू करत राहा. असं वाटतं की खरंच थँक्यू देवा. रंगभूमी पहिलं प्रेम त्याचं, संसाराला त्याच्या कलेची जोडी. रंगभूमी पहिलं प्रेम त्याचं, संसाराला त्याच्या कलेची जोडी. आणि म्हणूनच इट्स मज्जा मराठी रोहित आणि पूजासह उभारते यंदाच्या प्रेमाची गुढी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. खरं तर असं म्हणतातच की प्रत्येक नात्यात गोडवा असला की त्यांच्या संसाराची गुढी ही शोभूनच दिसते. आणि आज अशाच गुढीसारखी एक गोड जोडी माझ्यासोबत आहे, ती म्हणजे रोहित आणि पूजा. कसे आहात? खूप छान. खूप छान. आणि हे सगळं कविता ऐकल्यानंतर तर अजून छान फील करतोय. अगदीच. पण आत्ता मला हे खरं तर सांगायचं आहे की पूजाच्या सगळ्या लुकमागे रोहितची मेहनत आहे. पण किती हे म्हणजे कसं असं जुळतं आत्ताही, आणि किती छान वाटतं की तो प्रत्येक तुझ्या लुकमागे इतकी मेहनत घेतोय. खरं तर खूप छान वाटतं, मस्त. म्हणजे तो नेहमी त्याचं असं असतं की मी परफेक्ट असावी आणि त्यासाठी तो खूप एफर्ट्स घेतो आणि मला ते छान वाटतं. पण आता गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि जसं आता म्हणतात की गुढीपाडवा म्हणजे आपली एक नवीन वर्षाची सुरुवात होते. पण मागच्याच वर्षीच आपण जसं म्हणालो की अप्पी कलेक्टर ही मालिका म्हणजे एक सुंदर मालिका होती जिने निरोप घेतला. पण त्यानंतरही तुम्ही खूप काही काही करत होतात. मला खरं तर मागच्या वर्षीचं थोडंफार जाणून घ्यायला आवडेल की 2025 हे तुमच्यासाठी नेमकं कसं गेलंय. खरं सांगू, 2025ची सुरुवात ही मी कामामध्ये होतो, बिझी होतो, अशी सुरुवात झाली. आणि 2 ते 3 महिन्यांमध्ये अप्पी आमची कलेक्टर ही मालिका थांबली. त्यानंतर खरा प्रवास सुरू झाला खरं तर. कारण साताऱ्यावरून मुंबईला येणं आणि असं म्हणतात ना की ॲक्टिंग हे अनप्रेडिक्टेबल फील्ड आहे. तर ते प्रूव्ह झालं की आपण एका यशाच्या शिखरावर असतो. त्यावेळी हवेत कधीच नाही गेलो, बट एक आपल्याला एक कॉन्फिडन्स असतो की हां, आता हे झाल्यानंतर मी अशा अशा पद्धतीने मी सर्व्हाइव्ह करेन किंवा अशा अशा पद्धतीने माझं करिअर ह्या लेवलपर्यंत नेऊन ठेवेन. हे आपण प्लॅन केलेले असतात. बट हे असं नसतं या फील्डमध्ये. हो. हे मला पहिल्यांदा जाणवलं. कारण तिथून आल्यानंतर एक नवीन प्रवास सुरू झाला. मी हिंदी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर रुई आणि पूजाला साताऱ्यावरून परत मुंबईला घेऊन येणं, आम्ही मुंबईमध्ये पहिल्यांदा एकत्र राहणं आम्ही तिघांनी, आणि ह्यामध्ये काम मिळवण्यासाठीची धडपड, त्यानंतर तिच्या नवीन जॉबची, नवीन ठिकाणची जॉईन होऊन तिथं सेट होण्याची धडपड. सो 2025 हे कम्प्लिटली संघर्षामध्ये गेलं, हे मी सांगूच शकतो. आणि तो संघर्ष होताच, पण तो खरंच आम्ही दोघं एकत्र असल्यामुळे तो संघर्ष नाही वाटला. हे पण मी तेवढ्याच ठामपणे सांगेन की इट वॉज टफ, बट ते केलं आम्ही. हो, पण आता 2026ची सुरुवात कशी झाली आणि कसं सुरू आहे खरं? 2026ची सुरुवात छान झाली आहे. म्हणजे एक पॉझिटिव्हिटीने सुरुवात केली होती, जसं प्रत्येकजण करतो की चला नवीन वर्ष सुरू होत आहे तर नवीन प्लॅन्स आखू.
पण मागच्या 2025ने हे शिकवलं होतं की प्लॅन करू नको, काम कर. ऍक्च्युली. आणि मग त्यासाठी आम्ही असं विशेष काही टार्गेट ठेवलं नाही आणि 2026च्या सुरुवातीनेच पहिल्या आठवड्यातच एक छानसं काम मिळवून दिलं, ज्या कामाची लवकरच सुरुवात होतीये. आणि पूजाचं ऑफिसचं काम सुरू झालं 2026 मध्ये. त्याचं काम अजून वाढलं, वा. कामाचं प्रेशर वाढलं. प्रेशर बट ती फाईट करते, मी माझ्या बाजूने फाईट करतोय आणि रुई काही न बोलता आम्हाला सपोर्ट करते. तर मला असं वाटतं की आमच्या फाईटला खरी ताकद तिची आहे. अगदीच. आणि मला हे कालच कळालंय, कारण की मी एक व्हॉइस नोट ऐकलेली आणि ती फार छान होती, जी असं म्हणते की मी डॅडाला खूप त्रास देते. मला सगळं किती म्हणजे खरंच ती त्रास देते, जसं तुम्ही म्हणालात की इथे असती तर तिने काहीच करू नसतं दिलं. ती इतकी उत्साही आत्तापासूनच आहे. भरपूर भरपूर. पण तो उत्साह आणि तो त्रास आम्हाला खूप आवडतो. तीच एनर्जी तुम्हाला देत असेल. एनर्जी देते एक्झॅक्टली. पण खरं तर तिच्यात ती रोहित सोबत पॉझिटिव्हिटी आहे ती. रोहित सोबत आम्ही नेहमीच गप्पा मारतो, पण आज मला पूजा तुझ्याविषयी जाणून घ्यायचंय. पूजा नेमकं काय करते आणि खरं तर कशी आहेस तू? मी ॲक्च्युली TCS मध्ये आता माझं फार्मसीत झालंय, म्हणजे आमच्या दोघांचंही झालंय, पण यांनी चेंज केली फील्ड आणि मी कंटिन्यू करते. आणि आता मी TCS मध्ये लाईफ सायन्समध्ये काम करते. अगदीच. पण रोहित, तुला असं विचारलं की 3 शब्दात तिचं वर्णन कर, ते काय असेल? 3 शब्दात मी तिचं 3 शब्दात नाही वर्णन करणार, एकाच शब्दात वर्णन करेन. आणि तो शब्द पूजाचा अर्थ माझ्यासाठी विश्वास आहे, बिलीव्ह. आता ह्यामध्ये खूप वेगवेगळे पैलू पडतील. तिचा माझ्यावरचा, तिचा माझ्यामधल्या कॅपेबिलिटीवरचा विश्वास, त्यानंतर आंधळेपणे विश्वास आहे की माझा रोहित आहे, मला माहिती आहे तो मेहनतच करेन आणि तो काय करायचं ते करून दाखवेल. तिचा फक्त आणि फक्त माझ्यावर भरपूर विश्वास आहे. म्हणजे जेव्हा मी तिच्याबद्दल काहीतरी लिहायला घेतो ना, त्यावेळी मी फक्त त्या विश्वासाबद्दल लिहित असतो की एखादा माणूस एखाद्या माणसावर एवढा विश्वास कसा ठेवू शकतो. मग 0.1% डाऊट येत नाही का, किंवा 0.1% हे नाही वाटत का की होईल ना रे. मग ती डॅम शुअर आहे. म्हणजे मी कधी कधी माझ्याबाबत ना मी ढासळायला लागतो कधी कधी की यार हा का ऑडिशन क्रॅक होत नाही, का वेळ जातोय, काय गडबड होती का, थांबावं का थोडं. इथं ही फर्म असते, हा बोल ना, एक गप रे तू करणार आहेस, हा ठेव चालतील बिझी, एवढी जास्त ती माझ्याबाबत शुअर आहे. सो पूजाच्या बद्दल बोलायचं झालं तर तो हा एक विश्वास, हा एक शब्द मला असा पूरक वाटतो, कम्प्लीट. आता तो माझा तिच्यावरचा, तिचा माझ्यावरचा, तिचा माझ्या कामावरचा, तिचा माझ्यामधल्या कॅपेबिलिटीवरचा, हा फक्त आणि फक्त विश्वास आहे. हा एक शब्दच पुरेसा आहे मला. वा. पण आता थोडंसं मागे नेते आणि मला मैत्रीपासून खरं तर तुमच्या सगळी स्टोरी जाणून घ्यायची. कशी मैत्री ही खरं तर झाली आणि पुढे कशी सुरुवात झाली तुमच्या दोघांची? प्रॅक्टिकल पार्टनर, रोल नंबर 1, रोल नंबर 2. आणि हा ॲक्च्युली बॉडी बिल्डिंग करायचा. हा माझा सिनियर होता आणि नंतर असं झालं की आम्हाला काही कारणामुळे एकाच वर्गात यावं लागलं. सांग ते कारण सांग. हो, मी तेच विचारणार होती मी की नापास काय झालो होतो. ही सिनियर आहे नाही, हिचा. तो ॲक्च्युली फुल फोकस बॉडी बिल्डिंगमध्ये होता. त्याच्यामुळे मग तो त्याचं थोडंसं अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. मग त्यामुळे मग थोडंसं त्याचं असं होतं थोडंसं नाही, की भरपूर लक्ष नव्हतं अभ्यासाकडे, भरपूर लक्ष बॉडी बिल्डिंगकडे होतं. हां, त्यामुळे तो fail. फुल फोकस्ड होता तिथे. म्हणजे तो कुठेतरी एका ठिकाणी फोकस असल्यामुळे तसं. आणि नंतर मग मी एकाच क्लासमध्ये आलो. थर्ड इयरला आम्ही एकत्र सेकंड, आलो. हां, थर्ड इयरला. मग तशी मैत्री हां, सुरू मग झाली. तिथून मैत्री स्टार्ट झाली. आम्ही रोल नंबर 1, 2. मी सरनेम आवाळे, तिचं आव्हाड. रोल नंबर 1 मी, ती 2. मग मी थिअरी लेक्चर्स मला नाही आवडायचे जास्त, मला प्रॅक्टिकल्स आवडायचे. प्रॅक्टिकलला काय करायचं, रोल नंबर प्रमाणे उभं करायचं हो. आणि मग आम्ही एकत्र. त्यात फक्त भास्कर सर काय का, भास्कर सरच रोल नंबर प्रमाणे उभं करायचं. चला रोल नंबर प्रमाणे हो, उभं करा. हो, हो. बाकीचे काही आहेत ना, टीचर हा, नाही चला, हा, करायचे. रॅन्डमली, हा चला बॉईज थांबले तिकडे, गर्ल्स थांबा, हा चला प्रॅक्टिकल करा. मग हा, तुम्ही त्यांचं दोघं करा. प्रॅक्टिकल मग आवडायचं असं आम्हाला. shit यार, हे काय प्रॅक्टिकल कसं पाहिजे, रोल नंबर प्रमाणे थांबवा ना तुम्ही. असं कसं फक्त एक्झामला काय. मग ते भास्कर सर होते आमचे, भास्कर पाटील सर. ते क्लासमध्ये आले, प्रॅक्टिकल लॅबमध्ये आले, काय चला रोल नंबर वाईज उभे राहा. मला वाटायचं येस, आम्ही शेजारी उभे, मग गप्पा. वा, म्हणजे हा तुझ्यासाठी प्रॅक्टिकलला यायचा असं यायचा. म्हणायला त्याच्यासाठी हरकत नापास झालोय मी, नापास. पण हे प्रेमाची सुरुवात कशी झाली, म्हणजे तुझ्याकडनं कशी सुरुवात झाली? कारण की मैत्री झाल्यावर असं होतं ना की एक पॉइंट येतो आणि तेव्हा कळतं की आता खरंच प्रेम झालंय. नीलम, तुला खरं सांगू, मला ती खूप आवडली होती ज्यावेळी मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं.
आणि तिने त्यानंतर 2 वर्षांनी पाहिले मला. हा हे खोटं तोपर्यंत वाटेल. मला माहित तिला नव्हतं, माहितही म्हणजे नव्हतं तो मी. माहित होता, पण ऍज अ लाईक की रोहित आवाळे म्हणून असं कोणतरी व्यक्ती आहे असं फक्त माहित होतं. आणि कसं पण वाटतं ते पण सांग. नको. मी बॉडी बिल्डर होतो. तो ऍक्च्युली बॉडी बिल्डर होता. तर मग त्याचं कसं झालं की तो फुल असा ह्यूज आणि एकदम कॉलेजवाला तो वाटायचंच नाही कॉलेज टाईपमध्ये. तर मग मी जेव्हा फर्स्ट टाइम बघितलं तर मी थोडी घाबरली, म्हणजे घाबरली इन द सेन्स थोडी भीती वाटायची, कारण का ते बॉडी बिल्डर अँड ऑल. तिला तसा माहित होतो मी. ह्यूज वाला बॉडी बिल्डर, बारीक केस ते म्हणजे कोण हे लोक एवढे मोठमोठे आहेत असं हिला वाटत. बट ही ऍडमिशनला आली होती ना, तेव्हा मी माझ्या मित्राच्या बहिणीच्या ऍडमिशनसाठी गेलो होतो आणि मी त्या ऑफिसच्या केबिनमध्ये हिला पाहिलं होतं. ती ते डिस्कस करत होती, तिचे आईबाबा चेअरवर बसले होते, ही उभी होती आणि मी तिला बघत होतो. आणि तिचं ॲडमिशन झालं, ती बाहेर निघून गेली. मग मित्राबरोबर मी बाहेर आलो कॉलेजच्या. ही जूनमधली गोष्ट असेल, त्यावेळी कॉलेज सुरू झालेलं नसतं, ॲडमिशन प्रोसेस सुरू असतात, मे एंड जून असं. आणि मग मी मित्राची बुलेट घेतली आणि ह्यांच्या पाठोपाठ गेलो होतो भोरच्या एस टी स्टँडपर्यंत. बापरे. आणि मग ती गाडीमध्ये बसली आणि मग ती निघून गेली. तेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि मला त्यावेळी वाटलं होतं की हिचं ॲडमिशन इकडे व्हायला पाहिजे. माहीत नव्हतं ना ॲडमिशन झालंय की नाही झालं. आणि मग ती कॉलेजमध्ये दिसली, मी तिला कम्प्लिटली फॉलो करायचो, म्हणजे इकडं खूप बघायचो, पण मी कधी तिच्या असं मागे फिरलो नाही किंवा ते त्रास देण्याचा काही प्रयत्न केला नाही मी कधी. तर म्हणलं हे होणार नाही असं काय केलं तर. मग देवाने ऐकलं, मग मला फेल केलं. वा. आणि पण मग मी तिच्या वर्गात आलो. बोलण्याची हिंमत कशी झाली, कारण की आता जसं तू म्हणाला की 2 वर्ष फक्त तिला बघत होता. हो. आपण थर्ड इयरला प्रॅक्टिकललाच हा बोललो का ग ऍक्च्युली सुट्टीच्या? ते हे नवरात्र होते आणि त्यावेळेस अँकरिंग करायची, हा अँकरिंग करत होता आणि मी कॉलेजमध्ये स्वागत गीत गाणी वगैरे असं बोलायचे. तर अँकरिंग करत असताना मग ह्यांनी मला विचारलं की माझ्यासोबत अँकरिंग करशील का? तर मी म्हटलं नाही बाबा, गाणं बोलायचं तर मी बोलेल, पण अँकरिंग वगैरे नाही जमणार. मग तिथून तो स्टार्ट झाला की बाबा आपण दोघे अँकरिंग करू असं. तर मी म्हटलं नाही, मी आरती बोलते देवीची किंवा गाणं वगैरे बोलेल. मग तेव्हापासून मग आमचं बोलणं स्टार्ट झालं. मग हा म्हणाला की मग नंबर दे मला तुझा, जर काही असेल तर मी तुला कळवतो. म्हटलं ठीक आहे. तर मग जर काय माझं असेल ते काही कळव. इंटेन्शन, मला माहीत नव्हतं त्याचं इंटेन्शन काय. मग नंबर दिला आणि त्याच्यानंतर मग तिथून मग इव्हिनिंगला अरे मी हा कुर्ता घालणार आहे, चालेल का हे ते? म्हटलं हां चालेल, मला का विचारतो हे सगळं. मी म्हटलं हां ठीक आहे चालेल, छान आहे म्हटलं. आणि मग आरती छान बोललीस तू आरती. म्हटलं हां थँक्यू, तू पण छान अँकरिंग केली. मग तिथून पुढे असं छान मग ती सुरुवात झाली. आणि मग प्रॅक्टिकलला तर जसं तो म्हटला की देवाची कृपा, तसं देवानीच शेजारी आणलं. वा. 1 2 देवानी नाही, देवीनी, आमच्या देवीनी, भोरच्या हा वागजाई वागजाई देवीनी. मातेनी. आम्ही तिला खूप मानतो आणि आम्ही 2 वर्ष आरती केली आहे सकाळी 7ची वागजाई देवीची. रोज सकाळी 7 वाजता आरतीला जायचो आम्ही दोघे. ती हॉस्टेलवरून यायची आणि मी घरून निघायचो. आणि 2 वर्ष तर ते वागजाई देवी खूप श्रद्धा आहे आमची. तर त्या वागजाई देवीने आम्हाला एकत्र आणलं आणि आजपर्यंत एकत्र ठेवलंय. अगदीच. आणि Yes. देवीचा आशीर्वाद हो, तुमच्या हो. पाठीशी नेहमीच असणार नक्कीच, आहे. नक्कीच. सो लव्ह स्टोरीची सुरुवात, मला ही खरं तर लव्ह स्टोरी जाणून घ्यायची, कशी सुरू झाली होती लव्ह स्टोरी मैत्रीनंतर? तुला सांगू, माझ्या बाजूने लव्ह स्टोरीज होती, कारण मला ती आवडलीच होती पहिल्यांदाच. आणि ऑफिशियल जे सांगितलं ना की यार हा तू आवडतेस मला वालं, ते असं ऑफिशियल आम्ही काही प्रपोज वगैरे कधी केलं नाही. हां, बट 20 नोव्हेंबर 2011 मी स्टेट बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनसाठी चाललो होतो यवतमाळला, भोरवरून पुण्यावरून. आणि त्या ट्रॅव्हल बसमध्ये स्लीपर कोचमध्ये बसून मी त्या रात्री 19 नोव्हेंबरच्या रात्री मी तिला सांगितलं होतं, 20च्या रात्री, की की हां मी मी असं काहीतरी क्रिएट केलं होतं की अशी एक मुलगी आहे जी मला आवडते. मग ती अशी आहे, मग ती तशी आहे, मग ती तशी आहे असं. मग ती म्हणायची हो का, मग तिचं नाव काय? मी नाव नाही सांगणार असं. पण काही मला गोष्टी थोडीशी लिंक लागत चालली होती की बाबा हा कोणाबद्दल बोलतोय असं. मग मी मुंबईला चालली होती की ठाण्याला जाताना मग माझ्यासाठी टी शर्ट आणशील का असं. म्हणजे त्याचं असं काही ना काही करून तो मला, आम्ही कसं भेटणार हे ट्राय करायचा तो. हां, अपार्ट फ्रॉम कॉलेज कसं भेटता येईल कॉलेज, आपल्याला हां. असं. आणि त्या 20 नोव्हेंबरला रात्री मी तिला सांगितलं होतं की ती मुलगी तू आहेस वालं. आणि मग तिथून ऑफिशियल लव्ह स्टोरीला सुरुवात झाली.
लगेच होकार दिलास? नाही नाही, मी ऍक्च्युली होकार दिलाच नव्हता त्याला, बिकॉज माझ्या घरून फार रिस्ट्रिक्शन होते. तर मी असं हो वगैरे असं कधीच बोलले नाही, पण मला त्याच्याशी बोलायला आवडायचं. तर मग मी असं होते की ते जरी झालं ना, त्यानंतर पण मी त्याच्याशी बोलत होते. मी म्हटलं की नाही, आपण फ्रेंड्स राहूया, जे नेहमी जे टिपिकल असतं ते सगळ्यांचं तसंच. आणि मग हळूहळू त्या गोष्टी. आणि हां, मेन म्हणजे काय झालं की मला असं वाटलं की हां, हे कॉलेज पुरतं असेल, झालं संपलं. पण तो मी जेव्हा कॉलेज संपल्यानंतर मुंबईला आले, तर तो जॉब पण त्यांनी तिकडचाच बघितला. तो तिकडे आला मुंबईला लगेच, म्हणजे हार्डली 1 आठवडा फक्त मला झाला होता इकडे येऊन, की तो लगेच इकडे आला. आणि मग त्यांनी पटापट इथे पण लगेच म्हणजे तोपर्यंत आम्ही टचमध्ये होतोच. पण त्याचं असं होतं की इथे आल्यानंतर पण मग तो ट्राय करत होतो की आम्ही एकत्रच जॉब करू, एकत्रच थांबू, जेणेकरून भेटणं होईल, बोलणं होईल. खूप पुढाकार घेतला म्हणजे रोहितने. ती पण ठाण्याला होती ना राहायला, तर माझा जॉब पण मला ऐरोलीलाच मिळाला. हां. ऐरोलीला वा. लगेच विदिन अ वीक एक्झाम संपल्यानंतरच, हां. रिझल्टच्या अगोदरच जॉब लागला होता मला. त्या बेसिसवरच जॉब लागला होता. अगदीच. मी एक व्हिडिओ पाहिलेला तुमच्या Instagramवर, प्रोटीनचा डब्बा देऊन प्रपोज करण्यात आला होता. मला त्यामागचा किस्सा जाणून घ्यायचा आहे. कसं ठरवलं होतं की प्रोटीनचा डब्बा देऊन तिला प्रपोज करायचं? मी मीच त्याला म्हणायचे ना नेहमी, की "अरे आपण म्हणजे आपलं तू कधीच मला प्रपोज केला नाहीये. तू कधीच प्रपोज नाही केलाय." तर त्याचं तो त्यांनी तो "हां, हां, ठीक आहे, ठीक आहे." त्यांनी कधी असं तो ना काय करतो कधी असं बोलून नाही दाखवत. त्याला जर काही करायचं असेल तर तो बोलत नाही. तो डायरेक्टली ऑन द स्पॉट करतो. तर मग त्यांनी काय केलं, मी ऑफिसमध्ये होते आणि माझे जे सगळे फ्रेंड्स होते, 2015ची गोष्ट आहे. तर माझे जे काही सगळे फ्रेंड्स होते ते सगळे याला ओळखत होते. तर ह्यानी काय केलं, सगळ्यांना फेसबुक थ्रू, तेव्हा इन्स्टा नव्हतं, तेव्हा फेसबुक होतं. फेसबुक थ्रू सगळ्यांना मेसेंजरवरती कॉन्टॅक्ट केलं, की असं-असं पूजाला घेऊन तुम्ही ह्या मॉलमध्ये याल का विक्रोळीला? तर मग सगळे तयार झाले. तर माझी फ्रेंड मला म्हणाली, भाग्यश्री, की चल ना, मला तुला कोणाला तरी भेटवायचं आहे. तर मी खुश झाले, चलो इसके बॉयफ्रेंड को देखना. मग मी खुश होते, म्हटलं चलो चलो, हां भेटूया. आणि तिथे गेल्यानंतर माझे बाकीचे सगळे फ्रेंड्स पण आले होते. ते मला माहीत नव्हते की ते पण येणार आहे. आणि भाग्यश्री आणि मी, आम्ही दोघीच जणी गेलो. आणि तिथे गेल्यानंतर हा बॅक साईडने आला डब्बा घेऊन, आणि पूर्ण ते जे फूड कोर्ट आहे ना, तिथे बसला गुडघ्यावरती आणि तिथे प्रपोज केलं. आणि तिथे आजूबाजूचे सगळे लोक टाळ्या वाजवत होते. मला सांग, जेव्हा बॉडी बिल्डर हा तुमचा बॉयफ्रेंड असतो, तेव्हा गर्लफ्रेंडला किती टिप्स मिळतात? मी हा भेटल्यानंतर म्हणजे मी ऑलरेडी एक्सरसाइज वगैरे ह्या गोष्टी होतेच, पण जास्त नव्हते. थोडंफार जॉगिंग, योगा वगैरे असं करायचे. पण हा भेटल्यानंतर मग मी टिपिकल डाएट, वर्कआउट, मग ती एकदम तशा टाईपमध्ये मग मी माझं हॉस्टेलला असताना वेट खूप गेन झालं होतं. मग ह्यानी मला प्रॉपर सगळं डाएट दिला. मग मी पण छान फॉलो करत होते कॉलेजला असतानाच. पण असं कधी झालं की डाएट फॉलो नाही केलं म्हणून चिडलाय वगैरे असं नाही, कधी नाही. झालं? कारण तो स्वतः पण नाही करत. त्याच्यामुळे मी खूप त्याला cheat उलट करतो, मी खूप cheat करतो. मला खूप त्याला आवडतं. उलट त्याला कारण पाहिजे असतं डाएट चीट करायचं. मला ते बोर होऊन जातं खूप टेस्टलेस फूड खाऊन मला. मी असं संधी शोधत असतो. मग नंतर मी भले एक्सरसाइज जास्त करेन नंतर आणि ते बर्न करेन, पण मला ते खायला आवडतं. अगदीच. पण आता तुमची मैत्री आणि लव्ह स्टोरी जाणून घेतल्यानंतर एक छोटासा गेम आणलाय मी, ओके. जो आपण आता खेळणार आहोत. दोघांकडे ड्रॉइंग्सचे बुक्स आहेत. सो मी काही तुम्हाला विचारणार आहे. ते एकमेकांच्या नोटबुकमध्ये न बघता त्याची उत्तरं लिहायची आणि ती सारखी येतात का हे आपण बघूयात. कारण की तुमची मैत्री किती वर्ष झाली मैत्री होती ती? आधी 6 to 7 इयर्स होतो. आणि आता लग्नाला? 9 इयर्स होतील मेमध्ये. मेमध्ये. वा, म्हणजे आता इतके वर्ष सोबत राहिल्यावर मला बघायचंय की तुमच्या दोघांचं हे उत्तरं किती मॅच होत आहेत ती. सो सुरुवात करूयात. करूयात? येस येस. हे 100% चुकतं माझं. सगळे असलं. शाळेचं नाव. तू त्याच्या शाळेचं नाव लिहायचंय, तू तिच्या शाळेचं नाव simple आहे. लिहायचं. अरे तुझ्यासाठी सिंपल आहे. ठाण्यातलं ते. हायवेला आहे ना. काय तू, आपण जाऊन आलो स्कूलमध्ये. ती नाशिक मधली. हा, मग ती लिही. नाही. नाही मला जी माहिती आहे ती लिहिणार मी. ठीक आहे. मोबाईल वापरला तर नाही चालणार ना? नाही. बरं ठीक आहे. क्लू देऊ का तुला? हॅपी. चीटिंग. काय? अच्छा, ओके. येस. शिवाजी शिवाजी विद्यालय. विद्यालय. भोर. बरोबर आहे. आनंद विहार. ए
आनंद विहार. आनंद ऋषी. आनंद ऋषी. हा, बरोबर आहे ना? हा, आनंद आनंद. ऋषी. म्हणजे 1 पॉइंट तिचा आहे हा, तिने बरोबर सांगितलं. मी सांगितलं ना? नाही, विहार काय, विहार सोसायटी, आनंद विहार सोसायटी आनंद ऋषी लिहायचं होतं का फक्त इथं? चलो ठीक आहे, ओके, आनंद ऋषीजी नाशिकला आहे ती स्कूल. ठीक आहे. ओके. हा. दुसरं पहिल्यांदा फिरायला कुठे गेला होता? हा, हा, हा. मी पूर्ण ट्रॅक लिहितोय. पहिल्यांदा म्हणजे लग्नानंतर ना? तुम्ही नाही, पहिल्यांदा आयुष्यात. आयुष्यात पहिल्यांदा कुठे- लाईफ मध्ये. हो. डिसेंबर मध्ये 2011. अच्छा, ओके. 20 तारखेला. सगळं सांगून टाकलंय नाही, म्हणजे नाही, अशा नाही, नाही, पद्धतीने नाही. चिटिंग. काय घेतलं? गाडजाई असं. उत्तरही सांगितलं. आता मी सांगणार. आम्ही पाचगणीला गेलो होतो गाडजाई मातेला आणि बघ मला आधी वाटलं लग्नानंतर, मग मी शिमला लिहिलंय आणि नंतर मग पाचगणी. पाचगणीला गाडजाई. कधी गेला घाटजाईचं होता? मंदिर आहे. हा, 20 डिसेंबर 2011. ओ, जेव्हा होकार आला होता तेव्हा. होकार म्हणजे 11 नाही. अगं आपण कॉलेजला असताना अच्छा, ओके. हा, ते नोव्हेंबर मध्ये झालं. डिसेंबर मध्ये आम्ही, हा, 2 व्हीलरवर, माझी 2 व्हीलर आहे ती अजूनही आहे माझ्याकडे. तर त्यावर आम्ही सकाळी, हिला हॉस्टेलला संध्याकाळी 7च्या आत घरी यायचं असतं आणि मग मी सकाळी 7ला ना 7ला निघालो. माझे एक जिम मधले मित्र होते, तर त्यांची ऑटो होती, रिक्षा. हो. हा, तर ते हिला हॉस्टेलच्या बाहेर आले, तिला तिथं घेतलं आणि मग भोरमध्ये सगळे ओळखीचे माझ्या. मग भोरच्या बाहेर भांडरदेवीच्या रोडला तिथं तिला ड्रॉप केलं पटकन आणि मग तिथून मी तिला गाडीवर घेतलं आणि आम्ही पाचगणीला फिरायला गेलो आणि संध्याकाळी परत आलो. ती हे प्लॅनिंग. आवडता पदार्थ कुणाचा? तू अच्छा, हा. असं अपोजिट. ओके. तू सांग माझा. मटन. मटन चपाती. दोघांचंही सेम. सेम. ना आवडता पदार्थ. मला माहिती आहे. अरे हिचं काय रे? सगळं खाते, सगळं खाते. नाही आवडतं काय? आहे एक. नदीचे मासे. हा, नाही आवडत. रोहितला शेपूची भाजी खूप आवडते. फेवरेट आहे त्याची. आवडता रंग. रंग तसंच चेंज होत राहतात रंग. मग आत्ताचा, आता कोणता आवडतोय त्याला रंग? तिचा आवडता नाही, आवडता रंग नाही खरं काय तुझा? नाहीये. आपण एक काम काही लिहिन हो म्हणू. फुल प्लॅनिंग आहे म्हणजे कपल गोल्स. तिचा आवडता रंग ब्लॅक आहे. ब्लॅक आहे. तुझा काय? कोणत्या मी म्हणलं ना हो म्हण. अगं पॅन्ट शर्ट कोणत्या कलरचे असतात माझ्याकडे? हा, ऍक्च्युली हा, मग? ऑलिव्ह ग्रीन. ऑलिव्ह ग्रीन. ते नवरा बायको एकमेकांना पूर्ण मदत करतात. पॉइंटचं काय झालं? मी विनर आहे की दोघे पण विनर आहे? की मला तुम्ही जिंकला, मी हारले. आता एक शेवटचा आहे. पूजाला पहिल्यांदा पाहिलं होतंस तेव्हा तिने कोणत्या रंगाचा ड्रेस? भाई सगळं सँडलचा कलर पण माहिती आहे. मी मगाशी बोलता बोलता राहिला, सगळं सांगतो. सगळंच नको लिहू. मरून कलरचा टी शर्ट, ब्लॅक कलरची पॅन्ट, ऑफ व्हाईट कलरचा शूज. मरून शूज कलर. मध्ये सँडल होता मरून. बाप रे, तू अगं मी इतकं observe केलेलं. ऑफिस मध्ये बघत होतो ना, तिचे आई बाबा बसले होते, ऍडमिशन चालू होते, मी तिच्याकडे बघत होतो आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर मी त्या धून मध्ये होतो. कम्प्लिटली फिल्मी आहे हे सगळं. खरंच. But आहे. आता पण मी विसरले होते कॉलेजचा एक हे इन्सिडेंट आतमध्ये, झाला होता. हा, makeup करत आता असताना. मेकअप करत असताना मी नऊवारी घातली होती. मी त्याला म्हटलं, अरे मी खूप मला कॉलेजचे दिवस आठवले, नऊवारी घातली असं तसं. तो म्हटलं, हा तू स्टेजवरती जिजामातांचा role केला जिजामाता होता तिने. झाली होती त्यावेळेस. तर मी ते विसरून गेले होते लिटरली आणि त्याला करेक्ट तो सिनारिओ आठवत होता की मी कुठला डायलॉग बोलला होता त्या हा, ऍक्च्युली कॉलेजमध्ये एक ड्रामा प्लस गाणं असं काहीतरी एक इव्हेंट होता आणि त्यामध्ये जिजाऊंचा रोल करायला मिळाला हिला. तू नशीबवार आहेस, तुला त्यांचा रोल करायला मिळाला. आणि पव्या शिंदे झाला होता ना छत्रपती शिवाजी महाराज. तर छत्रपती शिवाजी महाराज येतात, तिच्यासमोर जिजाऊंसमोर बसतात आणि ती तलवार देते त्यांना आणि म्हणते की शिवबा, ह्या मावळाला आणि ह्या स्वराज्याला तुमची गरज आहे. असे 1000 शिवबा झाले तरी चालतील, पण हे स्वराज्य अबाधित राहिलं पाहिजे असा. तर त्यावेळी तो प्रसंग आहे ना, मी ऑडियन्समध्ये बसलो होतो. तो प्रसंग एवढा त्या पूर्ण ऑडिटोरियमसाठी एवढा भारावून टाकणारा होता ना, तो एवढ्या टाळ्या पडल्या होत्या, लोकांना भरून आलं होतं आणि ते एवढं कन्व्हिन्सिंगली ते झालं होतं. तर तो असा छापला जातो ना डोळ्यात, त्यावेळी ते सगळं लक्षात राहतं. हिने कोणत्या कलरची साडी घातली होती, कारण ते जिजाऊ दिसत होत्या तिकडे. ते भरलंय, ते लाईफ टाईमसाठी साठवलं गेलंय.
तेव्हा तू काय मोठडाच नाही की ते माझ्या हा, लक्षात नाही, राहिलं मी ते. ऍक्च्युली म्हणजे आम्ही 2-3 वेळा जिजाऊ झाले होते कॉलेजमध्ये असताना. त्यामुळे मी हा इन्सिडेंट कम्प्लिटली विसरून गेले होते की मी अरे हा हे केलं होतं स्टेजवरती. हा बोलल्यानंतर मला रिअलाइज झालं आत्ता जस्ट आता मेकअप just. रूम मध्ये. मला असं वाटतं हे सगळं पाहिल्यावर अनेक मुली पाठवतील हा इंटरव्ह्यू आणि बोलतील की असं ऑब्झर्व करायला शिका आम्हाला असं होणार आहे. सो नेक्स्ट प्रश्न बघणारे आहे. मुलं काय म्हणतील माहिती काय, त्याला दुसरी काय कामं आहेत, आम्हाला आमच्या कामाचं कोड आहे. मला माहिती आहे मुलांचं, बॉईज आर बॉईज. खरंच आहे द बॉईज. बॉईज द बॉईज. नेक्स्ट आहे पहिला पाहिलेला चित्रपट. पहिला चित्रपट एकत्र का? हो, एकत्र पाहिलेला. कोणता बघितला होता? मूवीज आम्ही जास्त बघायचोच नाही. पहिलं पाहिलेलं नाटक असेल एखादं किंवा कोणताही प्ले पाहिला असेल पहिला एकत्र. अच्छा, कधीच हा आपला तो दोघांनी असं ठरवलंय प्रत्येक उत्तर हे ठरवून लिहायचं. लग्नानंतरची आ. सॉरी झालं? एका लग्नाची पुढची गोष्ट. हा. प्रशांत दामलेंचा बी, प्रशांत दामलेंचं एका लग्नात पुण्यात पाहिला होता है ना? नेक्स्ट आहे रोहितचा फेवरेट बॉडी बिल्डर. सुहास सर. त्याला Oh, wow. सुहास सर इज देअर हिज आयडल. आणि इंटरनॅशनल बॉडी बिल्डर पण आहेत, पण मला त्यांचे नाव रिकॉल नाही होते. सुहास कामकर सर, बरोबर आहे हा. उत्तर तुझं. वा. आणि एक शेवटचा आहे दोघांनी एकमेकांचं हिडन टॅलेंट लिहायचंय. हिडन थोडं एक्सप्लेन करते का? कारण हिडन म्हणजे कोणाला माहिती नसेल, पण आता रोहितला आम्ही हा, हा, हा. ओव्हरऑल Okay. ओळखतो, Yes, पण yes, ते yes. टॅलेंट कोणाला माहित नाही नसेल. नाही, बरोबर आहे ना. तसे खूप टॅलेंट आहे. मी सगळे रिकॉल करते की कोणतं लिहू नक्की. लोकांना मला माहित नाही असं प्रत्येक- लिहायचंय. अच्छा. चिटिंग, पूर्ण चिटिंग. या गेम तुला मध्ये मी कळलं हारली का? मी आहे. डिग्री कसा पास आउट झालो असेल. रोल Cheating नंबर 1, करून. 2. अरे मी त्याला द्यायचे माझं पेपर सप्लिमेंट पास करायचे. रोल नंबर 1-2 ना. आणि हो. एक्झामला काय व्हायचं, कॉलेजमध्ये असताना शेटे सर बघत असतील इंटरव्ह्यू बघतील. त्यांना माहित असेल. AVHAD ना आणि AW. तर AV आणि AW हा, मध्ये तर ते कॉलेज कडून confusion. 2 वर्ष कन्फ्युजन झालं. त्यांनी AWHAD टाकलं हिचं सरनेम हा. शाळेच्या त्या स्कूलच्या. नाही A बरोबर होता, फक्त त्यानुसार मी पहिले येत होते आणि हा, तू मागे- बोर्ड प्रमाणे ना तू पहिली रोल हा. नंबर 1 असायचीस. युनिव्हर्सिटीनुसार मी फर्स्ट First. येत होते आणि हा Second. लास्ट येत होता. सेकंड. तर सेकंड. हा. आणि त्याच्यामुळे मग हा एक्झामला बरोबर माझ्या मागे असायचा. मग झाली का तुझी सप्लिमेंट, पटकन पास कर. आणि असं करून तो पास झालेला आहे. असं करून पास झालंस डिग्री. थर्ड इयर तर थर्ड इयर तरी मी फोनवरती अभ्यास घ्यायचे त्याचा हो सगळा. फोनवर अभ्यास सिरियसली खरंच अभ्यास केलाच होता. फेल आणि मला ते इंटरेस्ट यायला लागला याचा अभ्यास. म्हणजे मला असं त्याला एक्सप्लेन करायचं असायचं ना, म्हणून मग मी अजून छान प्रॉपर की बाबा मला एक्सप्लेन करताना कुठे अडायला नको. नाहीतर मग हा परत म्हणला अरे हे काय डाऊट्स विचारेल. म्हणून मी पण छान अभ्यास करायला लागले की सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. तिच्या रिव्हिजन ती मला फक्त सांगायची, तू नको सांगू अभ्यास घ्यायची. बरं ठीक आहे, बघा. हिडन पास टॅलेंट झाला आहे ना की तुझ्यामुळे. झापते खूप छान. हे कोणालाच माहित नाही मला. कसं असं आहेस ना, काय? झापते का? बाबा काय पसारा आवडतो. हिडन टॅलेंट झापल्यानंतर. झापल्यानंतरचं टॅलेंट तेच ना. पसारा आवडतो. पण आधी पसारा घालतो त्यामुळे ती झापते, मग मी पसारा आवडतो. पण एक बरं आता गुंड्याचा पसारा जास्त असतो, रुईचा. yes. पण एक दोघेही पद्धत घालतात. असेल ना, कशी सुरू होते ती प्रोसेस झापण्याची आणि कुठे संपते नाही ती? ना, तेच ते असती ना, बरं वाटलं असतं की कळलं असतं की आता झापायला सुरुवात होणार आहे, पटकन हे करा. डायरेक्ट अटॅक होतो. अटॅक डायरेक्ट होतो ना, तर असं होतं अरे हो 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 तोपर्यंत झापून झालेलं असतं. सभ्य आहे खूप ना. म्हणजे झालं आता हा गेम संपलाय, पण हरली मीच आहे आणि जिंकले तेच आहे. एक टीम म्हणजे ते ठरवून आलेले आहेत आज असं. Yes. चलो डन, नाईस गेम. येस. पण आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुमची आम्ही लव्ह स्टोरी ऐकली, पण त्यानंतर एक प्रोसेस येते की घरी सांगण्याची. मला जाणून घ्यायचं की आत्ता जसं तू मगाशीच म्हणाली की बाबा खूप स्ट्रिक्ट होते, मग घरी सांगणं कसं झालं? मीच सांगितलं घरी. माझं डिग्री झाली होती आणि मी जॉबला पण लागले होते. तर मग मुलीचं माहिती आहे ना की लगेच लग्नाची तयारी स्टार्ट होते. मग सगळे स्थळं वगैरे बघायला स्टार्ट झाले होते. म्हटलं बाबा आता सांगितलं पाहिजे. म्हणून मग मी पहिल्यांदा माझ्या मम्मीला सांगितलं. तर मग
ती आधी मला म्हणाली की नाही तुझं काय असेल तर सांग असं तसं. तर मला म्हटलं अरे वा ती स्वतःहून विचारते चला म्हणून मग मी सांगितल्यानंतर मग तिची रिॲक्शनच चेंज झाली आणि मग ती थोडंसं म्हणजे ती घाबरली की बाबा आता पप्पांना कसं सांगणार आणि हे ते. मग इव्हिनिंगला जरा 1-2 आठवडे जाऊन दिले मी आणि नंतर मग मीच डेअरिंग केली. पप्पा आले रात्री बसले होते कामावरनं आले, जेवण वगैरे केलं त्यांनी आणि मी तिथेच आजूबाजूला फिरत होते की मला आता सांगायचंय आणि जेवण झाल्यावर म्हटलं आणि तोपर्यंत पप्पांना क्लू आला होता कारण का मम्मीनी थोडंफार लिंक सांगितली होती काय काय नाही विषय ते आणि मग पप्पांना मी म्हटलं की असं असं एक मुलगा आहे मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. तर मग पप्पा म्हटले का त्याच्याशी का करायचं म्हटलं चांगला आहे तो आणि नंतर मग म्हणाले की पण त्याच्याशीच का मी म्हटलं तुम्ही आधी बघून घ्या तुम्हाला आवडतोय नाही मला आवडलाय म्हणून मग त्याच्यानंतर काहीच नाही बस स्टॉप तो विषय आणि मग त्यानंतर मग पप्पा बोलले नाही पण त्यांच्या कृतीतनं सगळं दिसत होतं मग थोडे चिडले होते आणि नंतर मग हळूहळू मग हा जेव्हा घरी आला त्यांच्याशी भेटला बोलला तेव्हा गोष्टी मग चेंज झाल्या. पण घरी गेल्यानंतर शाळा कशा पद्धतीने ती घेण्यात आली? मी वर्कआउट करायचो चांगला. 2014ची गोष्ट आहे ना काही. ऐरोलीमध्येच होतो आणि त्यावेळी मला ऐरोलीमध्ये गोल्ड मेडल मिळालं होतं. मी तिकडे त्यामुळे प्रॉपर प्रिपरेशनमध्ये होतो मी बॉडी बिल्डिंगच्या. तेव्हा मी ठरवून गेलो होतो की मार खाऊयात आता. तर मार खावाच लागेल. पोलीस माणूस एक तर 6 फूट उंच आणि 30 एक वर्ष सर्व्हिस केलेलं मुंबई पोलीसमध्ये. म्हणलं आता माझ्या पोरीवर प्रेम करतोस का रे? आणि मग मारणार म्हणलं थोडंसं 1-2 खाऊयात. अशाने गेलो होतो. मी प्रिपेअर होतो. मी गेलो आणि मी कोल्हापूरला होतो तालमीत 2005-6ला. तेव्हापासूनची सवय आहे की आपले सिनियर्स कोणी असतील ना, एकतर वस्ताद किंवा वडीलधारे माणसं, मी जाऊन पटकन पाया पडतो आधी आणि मग कन्व्हर्सेशन सुरू होतं. मी ठरवून नाही की हिचे बाबा आहेत म्हणून, ते मोठे आहेत मी गेलो आणि पाया पडलो. तर ते काय असेल का कोणास ठाऊक, तिथून ते एकदम रागावलेच नाहीत ते. ते रागावलेच नाही. पहिल्या ह्याला बिलकुल नाही. ही शेजारी उभी होती आणि म्हणले, "हां, काय काय नाव? कुठला?" अच्छा, मग काय आत्ता काय करतो? मग इकडे आम्ही एकत्र जॉबला आहे आय-टीमध्ये दोघंजण. बरं, बरं, ठीक आहे. ठीक आहे. काय आमच्याकडे असं काही चालत नाही. म्हणलं आमच्याकडे पण नाही चालत. मी पण माझ्या वडिलांना म्हणलं सांगितलेलं आहे. म्हणलं ते पण परमिशन देतील असं काही नाही. पण म्हणलं जर तुमच्या दोघांकडून परमिशन असेल ना, तरच आम्ही हे काय करणार आहे. नाहीतर आम्ही नाही करणार. असं काही तुम्ही समजू नका. आणि असं पण नका समजू, की आम्ही मग इमोशनल ब्लॅकमेल करू, की तिच्याशी नाही, त्याच्याशी नाही केलं तर कोणाशीच नाही करणार आणि मग तुम्हाला पर्याय नसेल आणि मग तुम्ही लग्न लावून द्याल, असं काही नाही. पण आम्हाला असं वाटतं, की आम्ही योग्य एकमेकांसाठी आणि एक छान डिस्कशन झालं. सो आम्हाला वाटतं तुम्ही सपोर्ट करावा आणि मग हे होईल. बरं म्हणले, जेवून जा आता. आता म्हणलं जेवून जा. म्हणलं त्यावेळी बॉडी बिल्डिंगचा स्ट्रिक्ट डाएट सुरू होता. अंडी, चिकन बॉइल्ड विदाऊट मीट असं ते. हिने मला खुणवलं की शांतपणामध्ये डाएट बीट तुझं राहू द्या, जेवून घे. मग भेंडी 3 चपात्या आहे ना गं? आणि काय होतं गं अजून काहीतरी भात, व्यवस्थित वरण-भात, जेवण वगैरे केलं. मी म्हटलं चला मारलं तर नाहीये, पण होकार पण नाही. पण ही अशी पहिली मीटिंग होती. आणि मग ते बाय द टाईम मग ते झालं. अगदीच. पण तुझ्या घरी तू कशा पद्धतीने सांगितलेलं? नाही मी सांगितलंच नाही. माझ्या वडिलांना डायरेक्टली कळलं. बोरमध्येच होतो ना आम्ही. बोरमध्येच ना. आमचं बोर एवढं आहे गोड. असं. हिला सोडायला बस स्टँडवर गेलो मी. चालली होती मुंबईला मैत्रिणींसोबत. सुट्ट्या ना, दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी घरी चालले होते. आणि ज्या बसमध्ये सोडत आमची टाइमपास चालली आहे, मस्करी, मी अशी टपली मारली आणि त्याच बसमध्ये माझे वडील आई. असे आले, बघितलं आणि बसले पुढे तिकडेच पहिल्या सीटवर. हिला म्हणलं संपलं आता, कळलं घरी. गेलो मी निघून गेलो बसमधून. संध्याकाळी पुण्यावरून ते आले आणि मला घेतलं बेडरूममध्ये बोलवून. कोण होती मुलगी, काय कसं काय, मी ऐकलंय, जरा कानावर आले माझ्या. ठीक आहे. काय म्हणले, लग्न करायचं त्याच पोरीशी करायचं, तीच आली पाहिजे सून म्हणून घरात. मी एवढा रडलो त्यांच्या मांडीवर डोकं टेकवून, खूप रडलो. म्हणलं ते होऊ दे आणि आईला सांगू नको, आई थोडी स्ट्रिक्ट आहे. आईला सांगू नको, नंतर बघू आपण आणि करू सगळं व्यवस्थित. ठीक आहे. पण तुझ्या घरी कधी बोलले की बाबा असे म्हणाले की हा कर आता लग्न? नाही ते कर असं नव्हतंच कधी. ते होत होत गेल्या गोष्टी म्हणजे हा भेटून गेला मग त्याच्यानंतर माझे जे गावाकडची फॅमिली आहे त्यांना थोडंसं कन्व्हिन्स करायला वेळ गेला. मग नंतर असं झालं की रोहितचे घरचे सगळे आले, पप्पांना भेटले
आणि मग नंतर मग पप्पा कन्व्हिन्स झाले आणि मग त्यानंतर मग ते असं की बाबा आता लग्नाची डेट मग असं काही नव्हतं की ठीक आहे चालेल असं ते ठीक आहे माझा पाठिंबा, असं ते ऑफिशियल ऑफिशियल अनाउन्समेंट काय असं झालं नव्हतं, नाही. ते होत होत गेलं त्यांनी असं. स्वीकारलं ते. आत्ता हे सगळं किती बदललंय, म्हणजे एकमेकांच्या घरी ती किती तुझ्या घरी लाडकी आणि तो किती तुझ्या घरी लाडका आहे. आता भरपूर चेंज झालाय, म्हणजे आता लक्षात पण राहत नाही की आम्ही असं काहीतरी करून एवढं सगळं काय म्हणतात जुगाड करून लग्न केलंय. करून केलंय म्हणजे असं. आता असं इझिली वाटतं सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी स्वीकारलंय छान, आणि ते घरातल्यांसारखंच, म्हणजे आई वडिलांसारखंच रिलेशन सगळ्यांशीच झालं. सो ते आम्ही ब्लेस्ड आहोत की ते लोक एवढे समजूतदार निघाले. म्हणजे ती पिढी तेवढ्या इझिली मोल्ड होत नाही अगदीच. तसं म्हणायला गेलं तर. म्हणजे आपले थॉट आणि त्यांच्या थॉटमध्ये खूप फरक असतो, पण असं हे स्वीकारून त्यांनी सपोर्ट दिला, मग त्यामुळेच आम्ही आज एवढं छान जगतोय. एवढे सगळी मेहनत केल्यानंतर जेव्हा तो लग्नाचा दिवस येतो, तो कसा होता तुमच्या दोघांचा खरं? हा उशिरा आला होता. आणि मी हळदीला उशिरा आलो होतो यार. ते आता काय 9 वर्ष झाले तरी पण ते हळद आणि ते. पण मला एक सांग, एंगेजमेंट ठाण्यामध्ये झाली होती आमची. एंगेजमेंटची वेळ होती 4च. त्या पत्रिकेवर 4 लिहिले होते. आम्ही 3:30ला पोहोचलो. कुठून? पुण्यातनं. पुण्यातून आम्ही ठाण्यामध्ये 3:30 वाजता पोहोचलो आणि ही 5:30 वाजता आली होती. बोल. कारण का याला डेकोरेशन सगळं करणार होता हा, त्याचे फ्रेंड्स घेऊन त्याचे फ्रेंड्स आणि तो सगळं डेकोरेशन करणार होता म्हणून हा लवकर आला. अरे 55 आणि जणांची as बस usual- आणली होती आणि ती बस आली 3:30ला आणि ते आम्ही सगळं डेकोरेशन करणार होतो. नाही रे, तू आधी पुढे आला होता ना. अगं बसमध्ये आलो होतो. अच्छा, आता कळलं तुला? नाही हा, तू बघ. मग ही विसरलाय. जर 5:30ला आली तर हळदीला बदला घेणार ना मग. अच्छा, मग त्यांनी बदला घेतला. ठीक आहे. पण हळदीला किती तास उशीर आला? म्हणजे कसं होतं ना, आमच्याकडे हळदीला खूप मजा असते. नाशिकला. नाशिकला खूप म्हणजे आदल्या दिवशी हळद असते ना, तर आम्ही खूप एक्सायटेड असतो. डान्स आणि ती एक वेगळी मस्त प्रोसेस असते. म्हणजे लग्नापेक्षा सगळे हळदीसाठी एक्सायटेड हे असतात. मी रिलेट करू शकते, नाशिकची ना. अच्छा, मी. हो अच्छा, का? अरे वा, ओके. मस्त. तर मग त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते आणि डान्स करणार हे ते वगैरे, आणि माझ्यापेक्षा जास्त माझे सगळे घरचे आणि ते सगळे छोटे छोटे चिल्ले पिल्ले त्यांना फार एक्साइटमेंट होती. आणि सगळे लिटरली असे 1-1.5 तास असे वाट बघत बसले होते. मी पण आवरून सगळं आता लोकांना भेटतोय, त्यांना हाय बाय केलं, सगळं झालं. आता पुढे काय, ते पण बिचारे वैतागले होते तरी पण हे आले नाही. मग माझा भाऊ गेला आणि त्यांनी फोन केला की बाबा कुठपर्यंत आलेत तुम्ही काय. मग त्याच्या फ्रेंड्सला घेऊन गेला आणि त्यांनी लिटरली गाडी जी यांची बस होती ना, ती त्यांनी स्वतः ड्राईव्ह करत तो हॉलपर्यंत पटकन त्यांना सगळ्यांना घेऊन आला की बाबा ते ड्रायव्हरला पण रस्ता शोधायला, कळणार सापळा. नाही कळणार म्हणून मग तो स्वतः ड्राईव्ह करत त्यांना हॉलपर्यंत सगळ्यांना घेऊन आला. तरी तेव्हा. मला वाटतं मी 7 वाजता आलो होतो ना. 7-7:30 वाजून गेले होते 7, आणि 7:30. तिथून पुढे मग त्यांना फ्रेश व्हायचं होतं. मग ऑलमोस्ट 8 आणि तो जो हळदीचा टाइम असतो तो 5 नंतरचा हो. असतो ना, तर ते करू परत, करू आपण. 1-1.5 अच्छा, म्हणजे परत हळद करणार आहेत आणि आम्हाला बोलवतील. ऑफकोर्स. पण लग्नाचा तो दिवस कसा होता तुमच्यासाठी? कारण की खूप मेहनत केलेली इथपर्यंतच्या प्रवासात आणि तो दिवस अखेरी येतो आणि तो आलेला तुमच्या आयुष्यात. खरं सांगू नीलम, म्हणजे फिल्म्समध्ये बघतो आपण की हे ते असं फिलिंग आहे, ते फिलिंग आहे, पण त्या दिवशी कळत पण नाही, माहिती आहे का आपल्या मनात काय चाललंय. धाकधूक असते की आपण घाबरलेलो असतो की खुश असतो ना, ते इमोशन्स त्या दिवशी मला असं वाटतं ना, कळतच नाही की नक्की काय चाललंय. बिकॉज हजार तरी एक लोक आलेले असतात तिथे आणि आपण त्यांना अटेंड करत असतो. त्यानंतर आपण छान दिसतोय की नाही दिसत आहे, मित्र, ती मिरवणूक, वरात, फटाके, रिलेटिव्स, नवीन कपडे, अजून पुढे आता संसाराची जबाबदारी, हे सगळे इमोशन्स आहेत ना, एकत्र आल्यानंतर Mix. एक्झॅक्टली काय भावना मनात चालली होती नाही कळत. आणि त्यामुळे त्या दिवशी मी काय होतो मला आत्ता नाही आठवत आहे की त्या दिवशी मी काय होतो, मी कसं बिहेव करत होतो, मला काहीच रिलेट होत नाही. म्हणजे आत्ता मला ते रिकॉलच होत नाही सगळं. बट जे होतं ते खूप छान होतं. मला प्रसंग हा आठवतो की त्या मंगलाष्टका सुरू होत्या आणि मध्ये अंतरपाठ खाली गेल्यानंतर आम्ही एकमेकांकडे बघितलं होतं ना जेव्हा, तेव्हा एवढं छान वाटलं होतं ना. आणि आम्ही काय ते उचलून कोणी घेतलं नव्हतं, पण डिरेक्टली छान Nice. एकमेकांना त्या हार घातले हार होते. घातले होते आणि आम्ही खूप खुश होतो. खूप म्हणजे दोघांना भरून आलो होतो ना, आम्ही खूप खुश होतो. मग तो प्रसंग मला फक्त लग्ना दिवशीचा आठवतो, पूर्ण दिवसापेक्षा. वा, तुला काही आठवतंय? मला आम्ही दोघांनी म्हणजे
हे केलं, सगळं लग्न वगैरे लागलं आणि त्याच्यानंतर मग सगळेजणं आणि माझी फॅमिली खूप एन्जॉय करत होती लग्न. सगळेजणं असं म्हणजे मला खूप छान वाटत होतं, की माझी मावश्या वगैरे ज्या कधी डान्स करत नव्हत्या, त्या पण छान डान्स करतायत वगैरे. म्हणजे माझं असं ते होतं, की मी असं सगळ्यांकडे बघत होते आणि सगळे छान एन्जॉय करतायत ना, तर मस्त वाटत होतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी एक क्यूटसा असा छोटासा डान्स केला होता. तर तो मला असं अजूनही आठवतो आणि तो खूप सुंदर झाला होता. ती मेमरी अशी साठवून ठेवली आहे मनामध्ये, असं की ती वेळ होती आपली असं. खरंच. पण हम्म. मी आत्तापर्यंत ना नेहमी रोहितशी गप्पा मारताना ऑफ स्क्रीन तो नेहमी सांगतो, की पूजामुळे आज मी इथपर्यंत येऊ शकलोय. कारण तिची साथ फार गरजेची होती. मला हे आठवतं, की ती फार काळ तुझ्याहून वेगळी राहिलेली, कारण की तू दुसरीकडे शूटला होता. मला त्या प्रवासाबद्दल किंवा त्याबद्दल काय सांगशील आज जर मी तुला विचारलं तर? करिअर निवडण्याची एक योग्य वेळ असते, मला असं वाटतं, की त्यात जर ते पटकन सिलेक्शन झालं ना, तर एक ट्रॅक मिळून जातो. मी ह्या फील्डमध्ये यायला थोडा लेट केला. म्हणजे मला मी आय टीमध्ये जॉबला होतो. देन आय मूव्ह टू जिम अँड बॉडी बिल्डिंग. 3-4 वर्षे तो बिझनेस मी खूप छान रन केला पुण्यामध्ये. आम्ही एकत्रच होतो आणि त्यानंतर मला या फील्डमध्ये यावं लागलं. सो मग गोष्टी थोड्या लेट झाल्या. म्हणजे लग्नानंतर 1-1.5 वर्षानंतर मी या फील्डमध्ये आलो आहे. ज्या फील्ड म्हणजे खरंच अनप्रेडिक्टेबल आहे. ज्याची सुरुवात 15 वर्ष आधी व्हायला पाहिजे होती स्कूलमध्ये, की मग जाऊन ते स्कूल, कॉलेजमध्ये ड्रामा करून मग ते ह्या गोष्टी त्या वेळेत झाल्या असत्या. मग त्यामुळे झालं काय माहिती आहे का, ज्यावेळी आम्हाला एकत्र राहायचं होतं, खूप छान एकमेकांसोबत टाईम घालवायचा होता, तो घालवला आम्ही पुण्यामध्ये. पण मला अशा मूडवर तिला पुण्यामध्ये एकटीला ठेवून मुंबईला यावं लागलं. जेव्हा मला आत्ता असं वाटतं, की तिला पण माझी गरज होती. जस्ट बिकॉज की माझी पॅशन आहे, म्हणून तिने हां, नाही, 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 तू जा, तू कर कंटिन्यू आणि मग तिचा जॉब फक्त. तो जॉब आणि मी स्ट्रगल मुंबईमध्ये करत होतो. त्यानंतर हे मिळालं पण प्रोजेक्ट्स मिळाले पण, तर मी बाहेर आणि तिला घरी राहावं लागत होतं. ह्या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं, की माझ्याकडून थोडासा अन्याय झाला आहे तिच्यावर. म्हणजे आजही तिला जॉब करण्यासाठी वेगळ्या ठिकाणी राहावं लागतंय आणि मी माझ्या फील्डसाठी वेगळीकडे राहतोय. सो मग इट वॉज टफ. बट काहीतरी छान असेल, म्हणजे तिचा जो सपोर्ट आहे मला आजपर्यंतचा, तर त्यातून मला नाही वाटत की तो असाच जाईल आणि माझ्या बाजूने एक दिवस असा येईन की तिला असं वाटेल की हां, आपण केलं होतं त्याचं हे समोर छान काहीतरी आलंय आपल्याकडे आणि म्हणून आपण एक घट्टपणे उभे आहोत. अगदीच ती नेहमी तुला साथ देताना दिसली. पण एक क्षण येतो ना, जेव्हा आयुष्यात वाटतं, की मी हा डिसिजन घेतला तो योग्यच आहे आणि योग्यच ठरला आहे. तो क्षण कोणता होता खरं तर? अनिरम, तो यायचा आहे क्षण अजून. तो क्षण यायचा आहे आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत म्हणजे आणि तू खूप जास्त. करिअर बाबत म्हणतेस की माझ्या नाही, बाबत? पर्सनल आयुष्यात विचारते. असं एक क्षण येतो ना, की ती आत्ताही माझ्या या क्षणातही माझ्यासोबत होती. तो क्षण असा कोणता होता, की तेव्हा तुला असं वाटलं, की हीच मुलगी लाईफ पार्टनरमधून म्हणून मी निवडणं, हे फार योग्य डिसिजन होतं हा? काल संध्याकाळीच. आणि, ती म्हणते मला चपात्या खूप चांगल्या येतात रोहित. तू प्रयत्न करत राहा. नाही होत आलं ना ॲक्टर तर ठीक आहे. मी चपात्या करेन आणि मी जॉब करेन आणि आपलं घर चालू. पण तू 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 हरू नको. तू करत राहा. अशा वेळी वाटतं की यार, खरंच थँक्यू देवा. खरं तर ना, असा जोडीदार मिळणं हे भाग्य असतं आणि मला असं वाटतं तू खूप नशीबवान आहे. खूप आणि जास्त. मी पण खूप नशिबाने की तो मला भेटला. हो, खरंच म्हणजे खरंच तो नशीबवान आहे, की तू त्याला भेटली आहेस. मी तुलाही हे विचारेल, की कसं असतं माहिती आहे का, स्त्री आपण जेव्हा असतो ना, किंवा मला असं वाटतं, की
आपण तेही नको म्हणूयात, बट एक इन जनरल जेव्हा लाईफ पार्टनरचं येतं ना, प्रेम एकीकडे येतं आणि इकॉनॉमिकल गणितं सगळी एकीकडे येतात. एक्झॅक्टली. जेव्हा नवरा कमवता असतो आणि माहिती असतं की एक सर्टन अमाऊंट आपल्या घरी येणार आहे, तुझीही येणार आहे, त्याचीही येणार आहे, आपण पूर्ण प्लॅनिंग करतो. पण जेव्हा असा डिसिजन येतो की आता मला या फील्डमध्ये जायचं आहे, ते कसं सांभाळलंस? कारण की ते असं लगेच एक्सेप्ट करणंही तितकं सोपं नाही आहे, असं No. मला वाटतं. सो ते तू कसं सांभाळलंस आणि कशा पद्धतीने हसू? ॲक्च्युली आम्ही कॉग्नीमध्ये एकत्र होतो, कॉग्निझंटमध्ये होतो आणि तेव्हा म्हणजे त्याला बॉडी बिल्डिंग मध्ये आवड होती आणि त्याचं असं होतं की मला ते करायचं आणि तो तिथे जॉब करता करता पण ते चालू होतं त्याचं साईड बाय साईड. तो तिथे एरोलीमध्ये कॉम्पिटिशन खेळला होता आणि त्याचं हे डेडिकेशन आणि हार्डवर्क बघून असं मला वाटायचं की यार हा इथे नाही डिझर्व करत, म्हणजे मला स्वतःला वाटायचं. तर मग आमच्यात खूप असं डिस्कशन व्हायचं की त्यांनी काहीतरी करावं वेगळं हे. आणि एक दिवस आम्ही कॉग्नीमध्ये एक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये एक कॉफी कॅफे आहे, तिथे आम्ही कॉफी घ्यायला गेलो होतो आणि तिथे त्यांनी मला सांगितलं की पूजा मला नाही होते हे सगळं, म्हणजे मी नाही करू शकत जॉब आणि ह्या गोष्टी. माझे स्वप्न वेगळे आहेत आणि मला वेगळं काहीतरी करायचं लाईफमध्ये. तर मला छान वाटलं होतं की बाबा की चांगलं आहे की हा काहीतरी स्वतःचं करायला बघतोय. आणि पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये ते कॅलिबर आहे. तर मला ते त्याचं कॅलिबर वेस्ट नव्हतं घालून द्यायचं आणि तो खरंच आहे त्याच्यामध्ये ते गट्स आणि ते कॅलिबर आणि तो कॉन्फिडन्स आहे. तर मग मला असं वाटतं की जर त्याच्यात ते आहे तर ते का वाया घालवायचं? उगाच जस्ट फक्त माझ्या काही हट्टांमुळे किंवा माझ्या काही बोलतात ना आपण काही अपेक्षांमुळे आपण का त्याला ते मागे का ओढायचं? तर मग मला असं वाटायचं की नाही, ही डिझर्व्ह समथिंग डिफरंट. तर मग मला उलट छान वाटलं होतं की त्यांनी करावं ते सगळं. ही जिद्द त्याच्यात होती आणि होती. तुझा सपोर्ट त्याला लाभला असंच म्हणेन. मला सांग की तुला कधी असं वाटलं की हा माझ्यासाठी परफेक्ट आहे, पण याने त्याला जे हवं तेच त्याने करावं. म्हणजे जसं तू आता म्हणालीस की तो जॉब करत होता आणि त्यालाही कळत होतं की तो तिथे सॅटिस्फाय नाही आहे. हं, हे तुलाही कळत होतं. हं. मग तू हे कशा पद्धतीने सगळं ठरवलं की तू करच हे, मी आहे तुझ्या सपोर्टला? मग त्यानंतर त्याचं ॲक्च्युअली व्हिजन क्लिअर होतं, की त्याला काय करायचंय. असं असतं, की बाबा नाही मला पुढे काय करायचं माहीत नाही, पण मला हे नाही करायचंय. तर त्यावेळेस माझं थोडंसं कन्फ्युजन असतं. पण मला हे माहीत होतं, की त्याच्यात गट्स आहे आणि तो काय करणार आहे. त्याचं व्हिजन क्लिअर असल्यामुळे आय वॉज लाईक, की हां, तू हे करू शकतो आणि मला तेवढा कॉन्फिडन्स होता, की हां बाबा हा करेलच. आणि त्याच्यानंतर वर्षभरात त्यांनी खरंच गेला तो इकडनं जॉब सोडून गेला. त्यांनी वर्षभरात जिम टाकली आणि ते इतकी छान पद्धतीने तो मॅनेज करत होता. अजूनही त्याला म्हणजे तो स्वतः तिथे जिम फ्लोअरवर उभा राहून सगळ्यांचा वर्कआउट घ्यायचा आणि तोच काउंटरवर असायचा आणि तोच सगळं मॅनेज करत होता. आणि अजून पण त्याचे जे स्टुडंट्स होते जिममधले, ते अजूनही त्याला फोन करतात आणि सांगतात, "सर आपण ती जिम परत टाकूया." म्हणजे ही तसा त्याची व्यायाम परत झाला नाही तसं कुठे हां, तसा व्यायाम नाही झालाय. मला सर तुमच्याकडनं तसा व्यायाम आपण करूया परत एकदा स्टार्ट करू. तर मग ती त्याची एक अचीव्हमेंटच होती, की आज त्याला फोन करून बोलतात आहे. तर त्यांनी ते खूप 100% डेडिकेटेडली करत होता तो सगळं ते. या अनप्रेडिक्टेबल फील्डची तुला कधी भीती नाही वाटली? म्हणजे त्याचं जसं आत्ताच तो म्हणाला, की आज आहे, उद्या नाही आहे. किती येतील ते माहिती नाही. पण अशी एक भीती असते ना, की अरे घर आपण सांभाळणार आहे सध्या. म्हणजे असं नाही, की तो काहीच करत हं. नाही आहे. येणार, पण किती येणार हे माहिती माहीत नाही. नाही. तुला कधी भीती नाही वाटली? नाही, कारण मला देवावर विश्वास आहे आणि याच्यावर पण विश्वास आहे. त्यामुळे मला माहिती आहे, की काही नाही झालं, तरी पण आम्ही जगू. म्हणजे काहीतरी करून जगू. तेवढं मला म्हणजे एक असतं ना, एक पॉवर आहे, की जी आपल्याला सपोर्ट करत असते आणि जी आपल्याला एक आशीर्वाद असतो. तर तो आशीर्वाद काय माहीत नाही, म्हणजे मला असं ते इन्व्हिजिबल आहे सगळं, पण मला असं वाटतं, की ते आहे आमच्या पाठीमागे. त्यामुळे मग मला तो आहे विश्वास, की तुला होणार कधी नाही सगळं. वाटलं रोहित, की कधीतरी सोडून देऊया जात आहे आणि आपणही तिच्यासारखं काहीतरी असं एक अमाउंट, सर्टन अमाउंट घरी येईल असं काही करूयात? सिक्युअर लाईफ. नाही, असं मला कधीच नाही वाटलं. मला खूप जास्त चांगल्या पद्धतीने माहिती आहे, की मी खूप चांगला ॲक्टर आहे आणि ह्या मुंबईमध्ये मला काम आहे. अगदीच आणि येस. मला असं वाटतं, की हे मला कोणीही नाही करू शकत. 0.1% पण मला नाही वाटत, की ह्या फील्डमध्ये माझं काम नाही. मला माहिती आहे, की मला जेवढी इंडस्ट्रीची गरज आहे ना, तेवढी ह्या इंडस्ट्रीला पण चांगल्या आर्टिस्टची गरज आहे अगदीच. आणि तो मी आहे आणि त्यासाठीची मेहनत मी खूप मनापासून करतोय. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये एक थिन लाईन असते. मी ती क्रॉस नाही करत आहे, पण मी कॉन्फिडन्सच्या त्या टॉपला आहे
मला माहिती आहे की मी बेस्ट आणि खूप चांगला ॲक्टर आहे मी, आणि माझी ॲक्टिंग रेकग्नाईज करणारे इंडस्ट्रीमध्ये लोक आहेत आणि त्यांच्यासोबत मी खूप चांगलं करिअर करणार आहे. त्यामुळे मला 0.1% पण नाही वाटत की आपण थांबून दुसरं काय करूया. अगदीच. पण मला सांग की त्याची आता सिरियल होती आणि ती TRP मध्ये टॉपला होती. हे जेव्हा तू बघत होतीस तेव्हा तुला किती छान वाटत होतं खरं? खूप छान. मला खूप प्राऊड वाटत होतं, की त्यांनी फर्स्ट टाईम काहीतरी, मी तुला म्हटलं ना, की तो त्याच्यामध्ये तोच पॉइंट मी बघितला होता, की ही डिझर्व्ह समथिंग डिफरंट, जे मी तुला आता म्हणाली तेच, की तो खरंच त्याच्यामध्ये आहे ते गट्स. इव्हन मी त्याला घरी पण मी त्याला काही जरी सांगितलं ना, आता सपोज सिम्पल एक्झाम्पल, कांदा चिरायला सांगितलं, की म्हणजे हेल्प करताना कांदा, तर तो पण तो एवढा टेक्निकनी आणि भारी चिरतो ना, की म्हणलं अरे तुला कसं काय जमतं रे हे, म्हणजे ते पण तो नाही, एक काय होतं ते का, भारी करतो. इव्हन रुईसोबत खेळताना असेल किंवा काय, तो त्याच्या अशा काही टेक्निक, आता सपोज बॉटल्सचा गेम आहे, तो निशाणी मारून तो बॉटल पाडायची आहे, तर तिथे पण तो काहीतरी हे करतो आणि ती बॉटल पडते. म्हणजे मला ते असं भारी वाटतं, की यार तो जे काय करतो ना ते भारी करतो, म्हणून मला तो विश्वास होता. वा, किती छान. असाच प्रश्न तुलाही आहे, जेव्हा बायको मिसेस इंडियाच्या 87th रँकमध्ये उभी असते, तेव्हा नवरा म्हणून काय प्राऊड मुमेंट असते ती? नीलम तुला सांगू, पुण्यामध्ये ती ऑफिसवरून आली होती, संध्याकाळची वेळ होती आणि ती मला म्हणाली की दाड्या मला मिसेस इंडियामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. मला एवढं भारी वाटलं होतं ना, अगं म्हटलं तू जिंकली आहेस, तू पार्टिसिपेट तर काय आता करू आपण, फॉर्मल त्या गोष्टी करू सगळ्या. मला एवढं आतून भारी वाटलं होतं ना की तिला ते करावंसं वाटलं. म्हणजे असंच नाही वाटत ना, ते एखादं स्वप्न कोण बघतो की ज्याला आतून वाटतं की मी हे करू शकते म्हणून. आणि मग तो प्रवास सुरू झाला. तिने खूप हार्डवर्क करून तिचं वेट लॉस केलं. तिची लीन फिजिक बनवली तो मधल्या त्या वेळेमध्ये. आणि मग आम्ही ते शॉपिंग केलं सगळं. ती ग्रीसला गेली. ग्रीसवरून आली. फायनल राउंड दिल्लीमध्ये होता. दिल्लीमध्ये तिला बघताना मी केवढा ओरडत होतो. खूप. म्हणजे त्या फायनल राउंडला मी केवढा त्या ते. पूर्ण त्या त्या पूर्ण ऑडिटोरियम होतं ना, तिथे 500-600 लोक असतील. त्यांना त्या महाराष्ट्राचा आवाज कळला असेल काय आहे ते. पूजा मी एवढा ओरडत होतो ना, म्हणजे मी त्याच्यावर जेव्हा जर वॉक करून येत होते, वॉक करत रॅम्प होती ना वॉक ती, करत हा होते. वॉक करत होती ना तेव्हा मी खूप खुश होतो आतून. म्हणजे मला असं वाटत होतं की यार किती भारी गोष्ट आहे माझ्या लाईफमध्ये की पूजा असं काहीतरी वेगळं करतीये आणि तिला आतून करावंसं वाटलं. फोर्सफुली बिलकुल नव्हतं ना ते. ती ग्रेसफुल तिचा वॉक होता तो. तिने परफॉर्म पण केलं होतं की नऊवारी साडीमध्ये तिने ग्रीसमध्ये परफॉर्म केलंय. हां, ते मी खूप कमी लोकांना माहितीये. आपल्याकडे तो व्हिडिओ आहे का अजून? असेल, असेल तर शोधावं लागेल. लॅपटॉपमध्ये तिने असेल. ते हाच केला होता. त्या हिरकणी केली होती तिने, हिरकणी. हम्म. की तिने पाठीवर बाळ घेतलं होतं, ती बाहुली, आणि तिने तो ट्रेडिशनल एक मिनिटाचा ॲक्ट होता. तो तिने ग्रीसच्या स्टेजवर तिने मराठमोळ्या त्या आपल्या लढवय्या स्त्रीचा ॲक्ट केला होता. माझ्यासाठी ती खूप भारी गोष्ट होती. म्हणजे मी आत्ता तिला जे काय हा हॅपीनेस देतो ना, तो तिने मला देऊन झालाय तेव्हा. कधी असं नाही वाटलं की हेच कंटिन्यू करावं? वाटलं, पण म्हणजे मला असं वाटलं, की आय थिंक एक कोणीतरी स्टेबल असणं पण गरजेचं आहे. तर मग कुठेतरी कोणीतरी पुढे, कोणीतरी मागे, तर मग थोडंसं आपण मागे येऊया. हा पुढे जाईल, कधी तो मला पुढे पाठवेल, मी मागे, असं ते थोडंसं करावंच लागतं. तर सो हे नातं ना खूप छान आहे. म्हणजे मी मगासपासून बघते की दोघं एकमेकांना खूप चांगलं सावरून घेतात. पण ह्या नात्यात जितके प्लस पॉईंट एकमेकांचे माहिती असतील, तितकेच मायनस माहिती असतील. भरपूर एक सवय जर बदलायला सांगितली एकमेकांची, तर ती काय असणार आहे? भरपूर आहे, लिस्ट आहे माझ्याकडे. जशा चांगल्या गोष्टींची लिस्ट आहे, तशी भरपूर वाईट हो, गोष्टींची असतेच पण असतेच. ते आहे. उगाच ते कुठे काय येतात. तेच ना. हा, म्हणजे तिला हे करू नको, काय एवढा छान दिसू नको, एवढा हँडसम असंच असेल ना? हो. नाही, माझी त्याची घरामध्येच फक्त चिडचिड होऊन जाते. त्याला एकदम रिलॅक्स राहायचं असतं. आणि तो इकडे येतो, म्हणजे तो आता सध्या गोरेगावला असतो आणि मी ठाण्याला असते. तर मग तो वीकेंडला इकडे आला, की मग घराचं विचारायचंच नाही. मग पूर्ण मेस झालेलं असतं. मग मी त्याच्यावरनं चिल करायला जातो आणि तिला हां, त्या त्याला 2 chill दिवसांमध्ये सगळं करायचं असतं. चला दळण पण आणू, मग त्याला फ्रुट्स पण आणू, त्याला त्या DMartला पण जाऊन येऊ, आणि त्यातच मग मला असं वाटतं की यार चल चहा करतो मी मस्तपैकी. आपण गप्पा मारत बसू, फॅन लावून गॅलरीमध्ये चहा घेत बसू. अर्धा 1-1.5 तास चहा. तू 1.5 तास चहा प्यायलीस का कधी? एक चहा तू 1.5 तास पी. काय मजा असते त्यामध्ये. म्हणजे खरंच असा चहा घेऊ. तर तिचं नसतं की हां ठीक आहे झालं ना, चल आता हे करू, चल आता ते करू. अरे नको, 5 दिवसात मी पण तिकडे खूप एक्झट, तर ते 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 गडबड होऊन जाते. आणि मी साफसफाईला काढलं घरात मध्ये काही,
की याचं लगेच असतं आज कशाला करते आता दिवाळी आहे का? दिवाळी आहे का? अच्छा, हो दिवाळी आली बरं. मग ते फॅन, अरे फॅनवर धूळ बसली. अगं म्हणलं पाहुणे आले तर चालू कर ना फॅन, दिसणारच नाही धूळ बसली. तिने एखादी सवय बदलायला हवी असं तुला विचारलं. तिने स्वतःचा थोडा विचार करावा. सगळ्यांचा विचार करते फक्त. स्वतःचा फक्त थोडं करावा असं मला वाटतं, बाकी काय नाही. खूप सगळ्या लोकांचा विचार करायचा असतो तिला. तिला मी म्हणत असतो की थोडं सेल्फिश पण, माणसाने थोडं स्वार्थी पण असावं ना थोडं. तर तिला नाही होत ते सगळ्यांचा विचार. मग हे असं होईल का, मग तसं, मग त्यांचं ते नाराज होतील का, तिकडचे ते इकडचे. थोडं अजून थोडं सेल्फिश झालीस तर, म्हणजे सेल्फिश थोडी जरी झालीस तरी बरं होईल, बाकी काय नाही. दिस पण थोडंसं जेलेस असं जर विचारलं दोघांमध्ये कोण आहे? दोघे पण दोघं पण. दोघे पण. मला सांग, जेव्हा अप्पी आमची कलेक्टरमध्ये हा होता आणि तेव्हा खूप DMs येत असतील आणि आम्ही ऐकलेलं की पत्र वगैरेही यायचे, ते जेलस व्हायचं तेव्हा खरं? नाही, मला ऍक्च्युली त्याचे फॅन म्हणजे मला छान वाटायचं फॅन आहेत त्याचे. जेलस असं म्हणजे फक्त कुठल्या मुलीबद्दल नाव जोडलं गेलं तर ऑफकोर्स थोडंसं होणारच ना, ते तर कोणी पण होणार आहे. पण त्याचे कोणी फॅन्स आहेत आणि त्याला छान बोलतात ते तर ऑफकोर्स मला ते भारी वाटायचं. ते म्हणजे दोघेही थोडेफार प्रमाणात जेलस. ऑफकोर्स, हा असतं. पण भरपूर. आता मगाशी जर तुम्ही गेम ठरवून खेळलात, तर आता आणखी एक गेम आहे माझ्याकडे. ओके. सो या गेम मध्ये तुमची ठरवून उत्तरं हवी आहे, पण डिस्कस न करता. बरं. जसं मी एखादा शब्द म्हणेल त्याला अनुसरून तुम्हाला काय आठवतंय ते लगेच म्हणायचंय. क्विक का? येस, आणि तिने आधी का, मी आधी का, कोणी पण? दोघांनी सोबत. बर बर. आणि मला असं वाटतं या गेम मध्ये तरी चिटिंग नाही होणार. चांगली. नाही, चिटिंग आम्ही करतच नाही. नाही, आपण कुठे मगाशी तरी cheating? कुठे गेली? नाही नाही cheating आपल्याला आवडतच नाही बाबा. फ्रूट. कष्टाचं फळ. दोघांनी एकत्र म्हणायचं. एकत्र पण ठरवावं लागेल. ठरवायचं नाही, नाही बरं चल ठीक आहे. अचानक आलं हा. पाहिजे. डाएट मधला एखादा आवडता पदार्थ. बॉइल चिकन. चिकन. ओके. फूल. ब्लडी फूल. काही पण. ब्युटिफुल. आवडतं गाणं. गाणं आवडतं. चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. प्रेम. पूजा. रोहित. फेवरेट प्लेस. एकमेकांच्या सोबत. कुठेही. ऍक्टर. मला ऋतिक रोशन. शाहरुख खान. ओके. ऍक्ट्रेस. ऍक्ट्रेस आलिया भट. गायत्री जोशी. प्रोजेक्ट. रुई. फेवरेट प्रोजेक्ट बाबांचा. आणि एक शेवटचं, रुही सोबत आवडता खेळ. रिंगा रिंगा रोजेस पॉकेट फुल ऑफ पोजेस. आयशा हुईशा ऑल. डाऊन कालच खेळलो आम्ही. म्हणजे मला सांगा, हे रुही सोबतचं रुई 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 रुई. रुई सोबतचं जे आता हा बॉन्ड आहे आणि ही फेज आहे, ही किती एन्जॉय करताय खरं खूप खूप जास्त. खूप जास्त. माझी ते चिडचिड का होते माहितीये का, की असं वाटतं की पटकन चला ना, हे सगळं आता देवाने पण ऐकावं त्याला- की चला चला छान 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 सगळं सेट व्हावं आणि आम्ही एकत्र राहावं पटकन. मला मिस नाही करायचंय. ती पटकन मोठी होऊन जाईल ना, हा त्याला ना, असं ते वाटतं की वाईट पहिले वाटतं ती की पटकन 5-6 वर्षांची हा. होऊन गेली तर तिला ते कळून जाईल ना. ते आता उचलून घे म्हणते तिने, नंतर बंद केलं म्हणायचं की डाडा उचलून घे, तर मग काय राहिलं असं ना. सो मला ते आत्ता पण येतं ना, 2 तासापूर्वीची गोष्ट आहे. डाडा तू नको जाऊ आज, तू गोरेगावला नको जाऊ. अगं म्हणलं माझं एक काम आहे छोटंसं. आता तिला असं सांगून आलं की ही ऑफिसला चालली आहे, हिला मी Okay. ऑफिसला ड्रॉप करणार आहे आणि मी गोरेगावला जाणार आहे का कामासाठी, आणि आम्ही इव्हिनिंगला परत येणार. तर नको जाऊ गोरेगावला, तू उद्या जा. मग ते त्यामुळं मला तुझी आठवण येते ना. हो आज तर होतं, मला तुझी आठवण येते ना. तू मग. नको जाऊ गोरेगावला, मला तुझी आठवण येते. पण मग हा पण खूप इमोशनल होऊन जातो मग की- लगेच हे सकाळी हा चला इमोशनल नको, चला पटकन. मग तिने जागेवर आणलं पटकन मला. लेकीचं नाव वारंवार येतच आहे, तर हेच विचारेल की बाळ जेव्हा जन्माला येतं ना, तेव्हा प्रत्येक नातं एक नवीन वळण घेतं आणि घरात लक्ष्मी आली तेव्हा काय नात्यात वळण आलं ते एक. रुईला सगळ्यात पहिल्यांदा मी घेतला हातात हॉस्पिटलमध्ये. म्हणजे आम्ही बाहेर उभे होतो आणि आवाज आला बाळाच्या आतमध्ये. तर माझा दादा मला म्हणाला की नाही अरे अजून एक डिलिव्हरी पण चालू आहे बहुतेक. तर मला त्यांचं आहे. म्हणलं नाही दादा, मला तर वाटतं फक्त पूजाच आहे आतमध्ये आणि आपल्याच बाळाचा आवाज आहे.
बरोबर ठीक आहे. आणि त्या मॅम आल्या बाहेर घेऊन. तर म्हणले त्यांना माहीत होतो मी, कारण भोरमध्येच डिलिव्हरी झाली. आणि ते म्हणले कॉंग्रॅच्युलेशन्स, मुलगी झाली आहे. आणि एवढा ओरडलो आणि घरातले सगळे असे म्हणजे, आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या हातात दिलं तिला. मला ते हातात घेतलं, ते जे होतं ना, तो दिवस आणि तो प्रसंग, तो त्याला कुठे शब्दात माझ्या डिक्शनरीमध्ये वर्णनच नाहीत. तिला हातात घेतलं होतं त्यावेळी. आणि तिच्याकडे बघून मी हे केलं आणि पटकन डॉक्टरने विचारलं, पूजा त्याने नॉर्मल आहे, काय हरकत नाही. नाही, आणि मला त्यावेळेस म्हणजे मला असं वाटलं की आता बाळ झालंय की तर सगळेजण बाळाकडे असतील, आता बाळाच्या इथे असतील असं. पण रोहित माझ्यासाठी थांबला होता तिथे बाहेर, आणि मला ते बघून इतकं छान वाटलं ना की मी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत तो तिथेच होता. आणि पूर्ण मग म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स लगेच तिथेच जाता जाता मला तो सांगायला लागला की त्याला किती छान वाटलं. आणि तो तिथेच उभं राहून पूर्ण आतमध्ये मला शिफ्ट करेपर्यंत तो तिथेच माझ्यासोबत होता. तर ते मला खूप छान वाटलं होतं की तो माझ्यासाठी थांबला होता. प्रेग्नेन्सी फेज कशी होती तुझी? किती लाड करण्यात आले खरं तर या फेज खूप मध्ये खूप तर? जास्त त्यांनी माझे सगळे लाड पुरवले. म्हणजे मला असं कालच त्यांनी मला विचारलं की अरे तुला असं काय वाटलं का, म्हणजे की तुला असं खायचं होतं आणि ते खायला नाही मिळालं? म्हटलं काहीच नाही, मला सगळं छान खायला मिळालं आणि खूप सुंदर होती. मी तर म्हणेल खूपच, म्हणजे आफ्टर प्रेग्नन्सी पण डिलिव्हरीचा जो टाइम होता तो पण खूप सुंदर होता. सगळं खूप मला असं म्हणजे देवाने सगळं खूप छान जुळवून आणलं आणि मस्त झालं ते सगळं. वाघजाईने बरोबर भोरमध्ये डिलिव्हरी करून भोरमध्ये घेतली तिची. डिलिव्हरी झाली माझी. हो. आणि वा. तिथे उलट खूप सुंदर त्या एक मावशी होत्या आमच्या, त्यांनी पण खूप काळजी घेतली माझी, माझ्या सासूबाईंनी पण, आणि बहीण होती माझी. तर त्यामुळे सगळ्यांनी खूप सुंदर असं मस्त की मला काही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. अगदीच ती खूप उत्साही आहे आणि जेव्हा बाळ पहिल्यांदा बोलतं तेव्हा खूप लक्षात राहणार असतं. मम्मा, डॅडा हे शब्द तिने उच्चारणं. तो दिवस तुमच्यासाठी कसा होता आणि उच्चारल्यावर तुमच्या भावना काय होत्या? ती आहे ना, डॅडा खूप उशिरा बोलली. हां. आणि आम्ही प्लॅन केलं होतं की मम्मा आणि डॅडा असं आधी असं आम्ही असं म्हणत होतो. असं केलं की मम्मा आणि डॅडा. ती मम्मा म्हणेल हिला आणि मला डॅडा म्हणेल. मला डॅडा पहिल्यापासूनच पाहिजेच होतं. पण का असं म्हणजे? का कोण असतो, मला असं नाही वाटत की मी पप्पा बिप्पा म्हणावं मला. डॅडा थोडासा यंग आणि ते हे वाटतं ना थोडंसं असं. मला वाटतं माझ्या पर्सनॅलिटीला डॅडा जाईल. पण अनएक्सपेक्टेड आमच्यासाठी ते होतं हां. जेव्हा रुई हिला आई बोलायला लागली. कारण आम्ही तिला काही असं सांगितलं नव्हतं. आम्ही मम्मा, मम्माच करत होतो. पण साताऱ्यात असताना आमच्या इकडे एक मावशी होत्या. तर वनिता मावशी म्हणून. तर त्या ना काही झालं की जा आईकडे देऊन ये. त्या तिच्याशी फार गप्पा मारायच्या अशा. आईला सांग हे, आईकडे देऊन ये. त्या रॅन्डम बोलायच्या. हां, रॅन्डमली असं हे करायच्या. तर तिने ते पिक केलं त्यांच्याकडनं आणि ती अचानक स्वतःहूनच मला आई म्हणायला आईने लागली. हाक मारली तिला आई म्हणून. तर आणि आम्ही सगळे शॉक झालो की अरे ही आई कसं काय बोलते, आपण तर तिला बोलायलाच नव्हतं लावलं की हां. आई असं. आणि मग ती आई म्हणाली, मग त्यानंतर ही म्हणली की आता मला मम्मी मम्मा मला ते मी नाहीच आहे, एक्सेप्टच हां, नाही ते. एक्सेप्टच होत नाही. ते हां. आताच सगळ्या ते छोट्या-छोट्या मुलांचं ऐकून आता मला मम्मा बोलते ना, तर मी तिला असं ओरडते, "आई बोल." तर ती आता ती आता काय मुद्दाम होतं, मग आता मला स्कूलमध्ये यायला लागलं. हां, तर ती मला मुद्दाम चिडवायला, "मम्मा." मुद्दाम करते मग ती मला तसं. तर ती मम्मा मम्मा, मी म्हणतो मम्मा कुठे आहे? पूजा मम्मा कुठे आहे हिची? नाही मम्मा नाही इथे. आई. हा मग आता बोल काय पाहिजे तुला असं. तिचं संगोपन कसं सुरू आहे? मला माहिती आहे की ती डॅडाकडे खूप हट्टी आहे. कारण की हे मला कालच्या व्हॉइस नोटहून पुरेपूर कळालंय. डॅडाला मी खूप त्रास देते. हे वाक्य जेव्हा आलं आणि ती इतक्या छान पद्धतीने ती बोलते. मला सांगा किती बोलते? आणि घरातलं ते एक संगोपन असतं ना, की बाळ असल्यावर सगळं बदलून जातं. अरे खूप मस्त. आणि हट्ट जास्त याच्याकडे पुरवले जातात तिचे. त्याला ते इमॅजिन होतं तिचे सगळे जे आम्हाला वर्ड्स आणि सगळं बोल, आठवतं. त्यामुळे तो किती बोलते ना, हसतोय. म्हणलं काय उत्तर द्यावं, किती बोलते ना. भरपूर ती बोलते. बोलतेच बोलते. ती थांबतच नाही बोलायची, थांबतच नाही ती. खूप बोलते, आम्हाला बोलायला लावते. आणि सगळ्यात तिचं एक डिमांड असते जी मला बिलकुल पूर्वाविषयी नाही वाटत. जेवण झाल्यावर म्हणते, "चल डॅडा आता आपण फ्रॉक जम्प खेळू." आणि जेवण झाल्यावर रुई, आता नाही प्लीज यार, आता आपण जेवण केलं, जेवल्यानंतर असं बसून गेम खेळायचे असतात. मग ते ठीक आहे, मग बॅट बॉल खेळू.
हा झालं. विकेंडलाच येतो घरी. तर मला सांग पूर्ण जो वीक असतो तेव्हा तिचं कसं असतं, म्हणजे तेव्हा आठवण वगैरे येणं, कारण भरपूर. की डॅडा घरी नाहीये, व्हिडिओ कॉलवर नक्कीच Of बोलत course, असेल, yes. पण तो फेस तिचा कसा असतो खरं तर? ती मला म्हणजे असं तिचं रात्री मोस्टली तिला इव्हिनिंग नंतर आई डॅडाची आठवण येते. मग मी पहिले ना तिला असं म्हणायचे की हो ना येणार आहे डॅडा, डोंट वरी येणार आहे असं तसं. मग मी आता मुद्दाम काय करते तिला थोडंसं डायव्हर्ट करायला. ती बोलली आई डॅडाची आठवण येते एकदम अशी रडून असं केविलवाणा आवाज करून. चल मग मी तुला सोडून येते वर्सोवाला असं मुद्दाम मी तिला हे करते. नाही तू असं म्हण ना की येणार आहे तो उद्या, येणार आहे उद्या. मग मी तिला असं थोडंसं जरा रफ बनण्यासाठी हे करते की हां. मग ती मग नंतर परत थोड्या वेळाने आज सकाळी उठली आणि उठल्यानंतर तू नव्हतास ना, तू खाली सामान आणायला गेला होता हा. उठल्या आई डॅडा कुठे आहे? म्हटलं आहे खाली गेलाय. तिला खूप आवडतो डॅडा. खरं तर अनेक अडचणींवर मात करत इतका सुखी संसार आता सुरू आहे. मी जर विचारलं या सुखी संसाराचं मंत्र काय आहे दोघांसाठी, तर ते काय असणार आहे? भरपूर भांडणं. भरपूर भांडणं करायची. काय होतं माहित, भरपूर भांडणं झाली ना, ऐका सगळ्यांनी ऐका. नाही, आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप भांडतो, आमच्यात मतभेद होतात, पण त्यानंतर आम्ही समजून घेतो एकमेकांना. तीच खूप जास्त समजून घेते. आणि हाच मंत्र आहे की ते आपण वेगळं काहीतरी करतोय, आपण तेच तेच रुटीन नाही, आपलं काहीतरी आपले वेगळे ड्रीम्स आहेत, आपण वेगळ्या प्रवासाला निघालोय, तर त्यामध्ये गैरसमज होत असतात, सगळंच मनासारखं होत नाही, प्रत्येक वेळी देव आपला ऐकतोच असं नाही. तर तोच टाईम असतो यावेळी आपण एकमेकांना किती स्ट्रॉंगली एकत्र आहोत ते जाणीव होत असते. आणि तोच मंत्र आहे मला असं वाटतं की तो घट्ट बांधून ठेवतो. नंतर मग बाकी सगळं हलकं फुलकं चालूच राहतं. भांडणाची सुरुवात कुठून होते? ते तर काय डिपेंड करतं रिझन याच्याकडनंच होते मोस्टली. खूप भांडतो? नाही भांडणं असं नाही करत तो. पण काही गोष्टी त्याच्या पटतात, त्याला माझ्या नाही पटत. मग त्यावेळेस थोडंसं मतभेद होत राहतात. होतात. पण मग नंतर ॲट द एंड ऑफ द डे सॉल्व्ह होतात ते At इम्पॉर्टंट the end of the आहे. day मी सॉरी म्हणतो आणि मग सॉल्व्ह होतात. एवढं काय त्यात? जे की त्यांनी केलंच पाहिजे. दिवसाला किती सॉरी? नाही असं असं पहिले नाही. हे होत होतं, पण आता आम्ही पण मॅच्युअर नाही, झालंय. आता हे नाही, स्टार्टिंगला आता ह्या starting. गोष्टी होत होत्या, की बाबा सॉरी ह्या सगळ्या. पण आता आम्ही पण मॅच्युअर झालो, तर आणि आम्ही काय पण भांडणं वगैरे तेवढा तसं काय एक जोक सपाट असे काय खूप असं नसतं. एक आफ्टर टाइम बिंग एक वेवलेंथ कळून जाते आपल्याला की काय असतं काय नाही. कळतं की हे नाही केलं पाहिजे, हे नाही आवडणार आहे, तर मग स्वतःला मोल्ड करायचं. पण बाकी हे नोकझोक नाहीच झाली तर हम्म. नातं कसं? त्यात मजा पण नाही Exactly. ऍक्च्युली. बरोबर आहे. म्हणजे एक छोटंसं किरकोळ कारण पण पुरेसं असतं मग तेवढ्या भांडण्यासाठी. ते पण करायचं असं ते होतं. मला वाटतं ही गंमत जम्मत खूप छान असेल तुमच्यासाठी. पण आत्ता गुढीपाडवा आहे आणि मला सांगा किती लाड करणार आहे यंदाच्या गुढीपाडव्याला बायकोचे? नाही, मी प्रयत्न करणार आहे की मी जाईन तिकडे. हाच एक प्रयत्न असेल मला. कारण त्यांनी गुढीपाडव्याला घरी असावं हाच मोठा हाच एक लाड असेल. मग ती लाड पोळ्या असेल. वगैरे करेल. पण असं काही ठरवलं नाही. आणि तू म्हणते ना नीलम, तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. बट आत्ता नाही येत. मला नाही वाटत की ती फेज आहे. बट होईल. तुझ्या मनातला गुढीपाडवा, मनातला सण हा साजरा करायचा आहे. हो. आणि त्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. मग एक दिवस येईल, मग प्रत्येक दिवस गुढीपाडवा असेल. लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा हा तुझ्यासाठी कसा होता खरं? खूप सुंदर होता. आम्ही आमच्या नवीन घरीच शिफ्ट झालो होतो. पुण्याच्या पुण्यातल्या घरी गणेश आमच्या. क्रिसलँडमध्ये. आणि आमच्या दोघांसाठी पण ती खूप प्राऊड मोमेंट होती, की आम्ही दोघांनी घर घेतलं होतं आणि नवीन घरामध्ये गुढीपाडवा करत होतो आम्ही. त्यामुळे खूप छान मोमेंट होती. खूप छान. अगदीच. पण आता पुढे काय प्लॅन्स आहेत तुमचे? की आता हे करायचंय किंवा आता तुझा एक हिंदी प्ले सुरू आहे. पुढे काय प्लॅन्स आहेत असं जर मी विचारलं तर ते काय असणार आहेत? प्लॅन्स असं काही नाही. तुला सांगू नीलम की मेहनत करत राहायची, कष्ट करत राहायचे. ज्या फील्डमध्ये काम करतोय ती तिच्या, मी माझ्या. आणि फक्त की एकमेकांना सांभाळून पुढे जायचंय. जे काय असेल प्रायोरिटी काय असेल विचारलं तर करिअर ही नक्कीच प्रायोरिटी नाही. प्रायोरिटी ही फॅमिलीच आहे. आणि हे डोक्यात कायम ठेवायचं आहे की आपण जे करतोय ते घरासाठी करतोय. मग घरासाठी काम करतोय, त्या कामासाठी आपण जगत नाही होत. सो मग प्रायोरिटी घर आहे, माझं फॅमिली, माझं कुटुंब आहे. त्यांना सुखात आनंदात कायमस्वरूपी ठेवायचं आहे.
आणि तेच तिच्या आवडीची मटन चपाती मला आयुष्यभर खाऊ घालायची आहे तिला. हाच एक लाईफ टाइम प्लॅन आहे, बाकी काय नाही. बाकी मग देव करून घेईल सगळं. अगदीच. आणि आमलाही हे लवकरच बोलवणार आहेत घरी 100% मटण एक रविवार चपाती लवकर खायला. जायचं. Yes. मला भाकरी आवडते पण तिला चपाती आवडते, त्यामुळे मग मटन चपाती. ओके. म्हणजे यातही होतच. मी आज सांगितलं की एकमेकांना एक प्रॉमिस करा. असं कोणतं प्रॉमिस असेल जे गुढीपाडवा निमित्त नवीन वर्षाच्या सुरुवातीला एकमेकांना केलं जाईल? प्रॉमिस ॲज सच मी छान छान जेवण बनवेल, छान छान रेसिपीज बनवेल आणि खाऊ घालेल तुला. आणि मी तुला प्रॉमिस हे करतो की तुला रोज आयुष्यभर प्रत्येक दिवस सण वाटेल असे छान दिवस मी आणेन, आणि तुला छान छान रेसिपी करून घालण्यासाठी तुला दररोज एक काहीतरी रिझन देईन छान. वा, वा. तथास्तु. थँक्यू. अगदीच. पण जेवणाचा विषय वारंवार निघतोय म्हणून हे विचारते की जेवण बनवत असताना किती मदत करतो? खूप खूप जास्त. तो खूप हेल्पफुल आहे आणि खरंच खूप म्हणजे उगाचच कॅमेरासमोर नाही पण खरंच खूप छान हेल्प करतो तो. आणि मला असं सांगावं नाही लागत पहिले तरी हे करा. उलट त्याचं असं असतं की आज तू बस बाहेर, मी बनवतो काहीतरी छान. पण मग मी ती घाबरते मग त्याला. मग ती कारण समजलं त्याच्यानंतरचा पसारा मला आवरायचा असतो. मी सांगते तू बस, मी कटिंग चॉपिंग करून दे, मी करते इकडे पण काय हे ना, करायचं. हे हेल्प करण्याचं नेचर ना मला वडिलांकडून आलंय माझ्या. कारण Okay. आमच्या वडिलांचं हॉटेल होतं, त्यामुळे ते खूप छान स्वयंपाक करतात सगळा. त्यामुळे ते आता आईला मदत करतात की नाही आता अलीकडे मला नाही माहिती, पण ते पूर्वी आहे ना पूर्ण म्हणजे सगळं करून द्यायचे आईला. म्हणजे कटिंग चॉपिंग पासून सगळं 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 ते आईला खूप हेल्प करायचं. ते मी बघत आलोय आणि मग तेच आलं असेल माझ्याकडे बहुतेक, काय माहिती. पण ही मला कटिंग चॉपिंग पर्यंतच करून देते, त्याच्यापुढे ती रिस्क घेत नाही. एक खरं तर पूजासाठी सरप्राईज आहे. खरं तर हे Okay. पत्र रोहितने तुझ्यासाठी लिहिलंय अय्या, आणि आता तो वाचून दाखवणार आहे. किती छान. कधी लिहिलं? ते लिहिलं कधीतरी. ते मी वाचून दाखवणार आहे, अच्छा. तू वाचायचं नाही. आई वाघजाई माता प्रसन्न, 20 नोव्हेंबर 2011 ते आजपर्यंत तू माझ्यावर फक्त आणि फक्त विश्वास ठेवलायस, आणि फक्त तोच विश्वास आज ह्या अनप्रिडिक्टेबल फील्डमध्ये मला फाईट करायला स्ट्रेंथ देतो. मी फोनवर बोलताना इमोशनल झाल्यावर आधी समजावून सांगणारी तू, आणि मग एखादी नाशिकची कडक शिवी देऊन मला झापणारी तू, मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत पाहिजेस. एवढी वर्षे जिम करून मी फिजिकली स्ट्रॉंग झालोय, बट तू मेंटली स्ट्रॉंग असल्यामुळेच आपण आपल्या टफ फेजमधून इथपर्यंत पोहोचलोय पूजा. तुझे सगळेच डिसिजन मला पटतात असं नाही, पण तू घेतलेच आहेस तर ते मी समजून घेण्याचा प्रयत्न नक्की करेन. ही प्रॉमिस मी तुला आज करतो. तुझं कॉलेजला असताना एक स्वप्न होतं की आपण फक्त आपल्यापुरतं नको विचार करायला, फक्त आपल्यापुरतं नको जगायला, तर थोडंफार समाजासाठी आणि अनाथ मुलांसाठी पण काहीतरी करूयात. तुझं हे स्वप्न जगायला आपण लवकरच सुरुवात करू. अजून एक, छान दिसतेस म्हणून माझ्यासमोर शायनिंग मारणं बंद कर, कारण आता मी पण छान दिसायला लागलो. कंसात गायनच तुझा असला तरी पण. शेवटचं, सध्या माझी खूप धावपळ होतीये. ह्या वाक्याला लवकरच, आधी माझी खूप धावपळ व्हायची नाही का रे, ह्या वाक्यात मी बदलणार आहे. त्यासाठीचे कष्ट चालू आहेत. आणि एक लक्षात ठेव, गुंड्या 100% तुझी सावली आहे, म्हणून तू तुझी स्वतःची काळजी घ्यायला विसरू नकोस. कारण तू छान असणं ह्या एका गोष्टीवर अजून 2 जीव अवलंबून आहेत हे तू विसरू नकोस. तुझा अँटी डिप्रेसंट रोहित. मी त्याचं मोबाईलमध्ये नाव अँटी डिप्रेसंट सेव्ह केलेलं. कॉलेज नंतर ऑलमोस्ट आपलं लग्नापर्यंत एक 4-5 वर्षापर्यंत अँटी डिप्रेसंट नाव होतं. ऑफकोर्स मी काळजी घेईन. थँक्यू. तू असं कोणतं तिला निकनेम दिलेस? कोण? जाडे. जाडे. कुठे जाडी ती? अरे मी कॉलेजमध्ये जाड होतं ना, तर तेव्हापासून. आणि हा पण, तो मी बोलले ना, हा पण बॉडी बिल्डर. मग आम्ही दोघं एकमेकांना जाडे आणि जाडी बोलायचो. जाडे, असंच बोलतो आम्ही. अजूनही रोहित, तसं. हा 15-20 वर्ष म्हणजे हा नंतर असं झालं होतं की आम्ही जेव्हा एकमेकांशी बोलतो ना, आणि बोलताना आता पण बघ मी बोलले की पूजा तू असं काहीतरी बोलले बघ मी आता इंटरव्ह्यू मध्ये बोलताना, तर ते मला पण असं एकदम वेगळं वाटलं. कारण आम्ही एकमेकांना असं पूजा, अरे रोहित- झाडे ऐक ना असं ते इतकं कॉमन झालंय की ते रोहित नाव असं वेगळंच वाटतं 15-20 बोलताना. वर्षात 15-20 वेळाच बोलली असेल रोहित ती मला. ते पण कोणासमोर तरी असेल हा, कोणाच्या. समोर कोणी किंवा असताना. रागवल्यावर ती जर रोहित म्हणले रोहित ऐक ना, की समजायचं भांडण होणार आता. कारण ते म्हणजे काहीतरी झालंय म्हणून रोहित म्हणतो. किती छान वाटतंय जेव्हा नवऱ्याने पत्र लिहिलंय. खूप खूप छान वाटतंय आणि मी नक्की काळजी घेईल माझी. कारण
तुम्ही दोघं पण माझ्यावर अवलंबून आहे, तर मी 100% काळजी घेईल. वा. एक छोटासा गेम आहे माझ्याकडे. पुन्हा आपण एकदा गेम खेळतोय. ओके. सो तुम्हाला दोघांना अपोजिट डायरेक्शनमध्ये बसायचं आहे. सो मी पुढे गेम सांगते, आधी तुम्ही बसा आणि मग बरं. मी सांगते. मला नऊवारी साडीमध्ये असं हलवायला लागलं. मुवमेंट नाहीये ना, फक्त बसायचं ना. Yes. हां, तर तिकडे बघ. ओके. मी काही प्रश्न विचारेल, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. हम्म. सो पहिला प्रश्न रोहितला आहे हम्म. की पूजाने जी हेअरस्टाईल केली आहे हम्म. त्यात नेमकं काय आहे? त्यात ह्या जगातलं सगळ्यात ओ. नाही, नको का? बरं, ठीक आहे. असं उत्तर नाही. नाही का, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पाहिजे हम्म. त्यात ना असे मोती कलरचे मोती आहेत ज्यांना पूजाच्या केसांमुळे शोभा आली. ओ माय गॉड. ओ. काही पण. नाही बरं, ठीक. मला सांग की रोहितच्या कुर्त्यामध्ये किती रंग आहेत? एकच आहे, ग्रे कलर आहे आणि सिल्वर आहे. ग्रे अँड सिल्वर. आणखी ब्लॅक आहे का? नाही, नाही. इकडनं सांग ना. चिटिंग माईक- करणारा कपल माझ्या सोबत आहे. माईकचा कलर. माईकचा कलर, सॉरी माईकचा कलर बोलते. अरे काय, ब्लॅक आहे का बोलले ना मी, मग तू ब्लॅक माईकचा ब्लॅक आहे ना. पूजाने गळ्यात जो दागिना घातला आहे त्यात कोणकोणते रंग आहेत? सोनेरी आहे, व्हाईट आहे, लाल आहे आणि गोल्डन कलरचा धागा आहे. आहे का? बरोबर आहे. अगदीच. मला म्हणजे तो गुड ऑब्झर्वर आहे, मी नाहीये. हो. बरं, हे फक्त तुझ्या बाबत आहे. अच्छा. मला एक सांग की रोहितकडे असणारं वॉलेट कोणत्या रंगाचं आहे? ब्राऊन कलरचं. होतं, हरवलं. हा, ते जे हरवलं ते. मग त्यात किती आहे सगळं काय? आत्ता असणार? नाही ना, ते गेल्यानंतर नाही, त्यांनी अजून गिफ्ट नाही दिलं अजून दुसरं. अच्छा, म्हणजे गिफ्ट पाहिजे हा. म्हणून ते लक्षात ठेव. मला सांग की पूजाने आणलेल्या बॅगचा रंग कोणता आहे? तू सकाळी दिली मला. हा. हे अगं, चुकीचं नाही, 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 पण मला माहिती आहे ज्यूटची बॅग आहे ती. तीच आहे आणि ब्राऊन कलरचे त्याला बेल्ट्स आहेत. ओके. हम्म. तर पूजाच्या नेल जे आर्ट केलंय पूजाने त्याचा रंग काय आहे? त्याचा रंग तिच्या साडीचा आहे, तोच आहे. बरोबर. तिने हातात वेअर केलेल्या बांगड्यांमध्ये कोणते रंग आहेत? बांगडीचे गोल्डन आणि त्यावर असे मोती आहेत. चिटिंग करणारं कपलच आहे. मला असं वाटतं प्रत्येक गेम मी हरणार आहे आणि हे जिंकणार आहे. का ती काय बोलली का? काय बोलली तू? मी इकडनं दाखवत होते ना तुला असं. अगं पण मी आता विचारतो बघतोय तर अच्छा. डन. गोल्डन. हा. ओके. पूजाच्या साडीत कोणकोणते रंग आहेत? पूजाची साडी आहे ना, ती छान आहे खरं तर. ती कोणत्या कलरची आहे? त्या कलर पिंकिश असा वांग्या कलरचा रंग आहे त्याचा, चांगला आहे. त्यामध्ये टायगरचा थोडंसं- फेवरेट कलर. हो, पर्पल कलर आहे तो. हम्म. आणि त्यामध्ये व्हाईट आणि सिल्वर अशा कलरची डिझाईन आहे. वा. बरोबर आहे. करेक्ट. आता मला आज प्रश्न पडला की मी रोहित विषयी काय विचारू. चल, रोहितकडे एखादं वॉच असेल तर ते कोणत्या रंगाचं आहे? ग्रीन बेल्ट आहे त्याचा, डार्क ग्रीन. पण ते आत्ता नाहीये. हा, आता नाहीये, रोहित- त्यांनी काढून ठेवलं. रोहितच्या हातावर एक खूण आहे. बरं, तर ती मग. कोणत्या हातावर आहे? राईट हँडवर आहे. नाही, काय आहे ते? ते बर्थ मार्क आहे त्याचा, रेड कलरचा. वा. मग रोहितच्या गालावरचा तेल कोणत्या बाजूला आहे? म्हणजे हा प्रश्न खरं तर चुकणार आहे, कारण की ऑफकोर्स नवरा आहे, तिला माहितीच असणार आहे. नाही, लेफ्ट आहे ना, हा. लेफ्ट साइड. आज लेफ्ट आहे आज. तू म्हणलीस ना आज लेफ्ट आहे. ओके. त्याने कुर्त्या खाली वेअर करण्यासाठी कोणती चप्पल आणली आहे? चप्पल नाही, शूज आहेत. आय थिंक ब्लॅक कलरचे शूज आहेत. येस. आणि तिने तिने आणली कोल्हापुरी, कारण मीच पुसली आहे सकाळी. चला, म्हणजे हा गेम पूर्णपणे चिटिंग न करता करता. पण जिंकलेलो आहे. हा. येस. येस, म्हणजे ते खूप ऑब्झर्व करतात एकमेकांना. येस. रोहितचं तर ऑब्झर्वेशन आम्हाला माहितीच होतं, पण तीही तुला खूप छान पद्धतीने ऑब्झर्व करते. Yes. तर एक शेवटचा प्रश्न, तिच्या ब्लाउजवर जी डिझाईन आहे ती डिस्क्राईब करायची असेल तर? साडी सारखीच सेम. डिस्क्राईब म्हणजे मला सांगतेस का थोडंसं काहीतरी? हा, म्हणजे त्याच्यावर डिझाईन आहे, त्यात काय आहे नेमकं? त्यात तुला खरं सांगू का, त्यात प्रेम आहे. जे
श्वेतानी करून आणलेले. त्यामुळे श्वेताचं पूजावरचं प्रेम त्या ब्लाऊज मध्ये झळकतंय आणि ह्यापेक्षा जास्त चांगलं वर्णन असू शकत नाही. श्वेता, वा, बरोबर वा. ना गं? बहुत खूप. वा, म्हणजे लगेच सावरून घ्यायचं कसं हे रोहितकडनं शिकावं. अगदीच. पण आता आपण शेवटाला येऊ, तुम्ही नॉर्मल बसू शकता. येस, थँक्यू. मजा आली. येस. सो अशी एक पद्धत असते ना की सणसूद असला की उखाणं घेणं हे खूप गरजेचं असतं आणि आता हे ते दोघांनी घ्यावं. तुला येतं? आता किती वर्ष झाली उखाणं नाही मला घेतलंय. तेव्हा पण नव्हता आला, आता एवढे वर्ष नंतर घातला. जशी कृष्णाची राधा तशी रोहितची पूजा. उखाणं होतं. उखाणंच आज आहे. अर्धाच आणलाय. भाजीत भाजी. भाजीत भाजी नाही, चॅट जीपीटी. भाजीत भाजी शेपूची. असं म्हणूयात आपण. हा, त्याची फेवरेट. तुझं यायचं असतं ना ते माप ओलांडताना. असं नसतं. मग अच्छा, म्हणजे तिने घेतलेलं उखाणं तू घेणार आहेस? नाही, नाही, अच्छा, मी म्हणजे- पण घ्यायचंय का? हो. हा, ठीक आहे ठीक आहे. मी पण तिथं झालं की मी घेतो ना. घेतला ना मी. नाही नाही त्याला नाही, एक चांगलं घेतलं. उखाणं घे. चांगला अरे घ्यायचा मला आहे. नाही येत तर. काय नाही घ्यायचं. मम्मी काय प्रो आहे? चला, असं असं नाही, थोडंफार तरी क्रिएटिव्ह. मला हे मी सिरियसली सांगते, मी लग्नापासून हेच उखाणं बोलते. हा, जशी रोहितची सॉरी जशी कृष्णाची राधा तशी रोहितची पूजा. बरं, ठीक आहे. आता मी घेतो. हो. हमारे दुश्मनों ने हमसे कहा पूजा से दूर रहो, वो धीमा जहर है. हमारे दुश्मनों ने हमसे कहा कि पूजा से दूर रहो, वो धीमा जहर है. हमने भी उनसे कह दिया, हमें कौन सी जल्दी है. एवढंच होतं. आम्ही वाट बघत होतो पुढे काय बोलणार आहे त्याची. पण छान आहे. मला खरं तर हे उखाणं सांगितलं नाटक होतं. Share Share नव्हतं. हा, का असं झालं का? बरोबर, ठीक आहे. खूप मेहनत करतोय, कष्ट करतोय फार. खूप मेहनत करतोय, कष्ट करतोय फार. तू सोबत असशील तर जग जिंकून घेईन सारं. वा, किती किती छान. आणि थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि अनेक संघर्षानंतरही हा गोडवा असा आहे आणि खूप छान वाटते खरं तर. आणि मला असं वाटतं की असेच सोबत राहा, तुमची सगळी स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत. So, थँक्यू. मेहनत करत राहा आणि असंच आमच्या सगळ्यांचं मनोरंजन तू करत राहा. तर Yes. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला कसं वाटलं आमच्यासोबत गप्पा मारून? खूप खूप छान. माझं माइंड पूर्ण रिफ्रेश झालं. खूप छान गेम्स अँड ऑल. थँक्यू. खूप छान वेल ऑर्गनाइज्ड होता हा इंटरव्ह्यू. आणि नीलम, ज्या पद्धतीने तू इंटरव्ह्यू घेतलास ना, आम्हाला असं वाटलं की आम्ही गप्पाच मारतो आमच्या फॅमिली मेंबरसोबत, आणि आहेच ते. बट अपार्ट फ्रॉम दिस, की आपली जी बॅक कॅमेराची टीम आहे ना, त्यांनी जे काम केलं ते दिसतंय. त्यांनी कालपासून खूप कष्ट करून हा सेट उभा केलाय आणि हा युनिक कॉन्सेप्ट की आपण खाली बसून गप्पा मारतोय. आणि इंटरव्ह्यू सुरू व्हायला वेळ लागला तरी ते शांतपणे बसून त्यांनी हे सगळं सहन केलं. तसं म्हणायला गेलं तर त्यांचे पुढचे काही कमिटमेंट असतील तरी पण ते पेशंटली त्यांनी हे सगळं कम्प्लीट केलं. सो मला थँक्यू सगळ्यांना म्हणायचं आहे, पूर्ण टीमला थँक्यू म्हणायचं आहे. आणि सँडविच छान होता. खरं तर थँक्यू सो मच. आणि मला माहिती आहे की थोडीशी आजारी आहे आणि तरीही ती आली आहे. आणि खरं तर ते लेकीला घरी ठेवून आलेत आणि मला भेटायचं होतं पण त्यांनी आणलंच नाही. नाही, तू घरी यायचंय भेटायला. मटण खायला येणारच ना, तेव्हा मटण सगळ्यांना. खायला. अगदीच. थँक्यू सो मच. आणि म्हणजे पुन्हा एकदा तुम्हा दोघांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. इट्स thank मज्जा you. टीम. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला रोहित आणि पूजाची ही संपूर्ण कहाणी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत मी मज्जाची नीलम घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.